नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं आमच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे, ज्याचं नाव आहे सक्सेस टॉक विथ दीपाली. जसं की ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की आपण आपल्या पॉडकास्टमध्ये सक्सेसफुल लोकांना बोलवत असतो आणि त्यांची जर्नी आम्ही तुमच्यासोबत शेअर करत असतो, जेणेकरून तुम्ही त्याच्यामधून खूप काही गोष्टी नवीन नवीन शिकता. तसेच आज आपल्यासोबत एक स्पेशल गेस्ट आहे. ते एक पुरस्कार विजेते आहे आणि ते डॉक्टर फील्डमधले आहे. त्यांनी डॉक्टर फील्डमध्ये बऱ्याच लोकांना, बऱ्याच पेशंटला त्यांनी निदान दिले आणि त्याचबरोबर ते एक खूप मोलाची कामगिरी त्याच्यामध्ये बजावत आहे. तर त्यांना बेस्ट डॉक्टर म्हणून अवॉर्ड पण भेटलाय. चला तर मग भेटूया आजच्या स्पेशल गेस्टला. त्यांचं नाव आहे धनाजी हरिदास खताळ सर. नमस्कार सर, तुमचं आमच्या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. जसं की तुम्ही अवॉर्ड विनर आहात, तुम्हाला बेस्ट डॉक्टर इन प्रोक्टोलॉजी हा अवॉर्ड भेटलाय. सगळ्यात प्रथम तुमचं खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. सर ऑलरेडी मला तुमच्याबद्दल भरपूर काही माहिती आहे, पण आपल्या ऑडियन्सला सुद्धा तुमच्याबद्दल जाणून घ्यायचंय. सो मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की तुम्ही एक तुमचं शॉर्ट इंट्रोडक्शन ऑडियन्सला द्या. नमस्कार, मी डॉक्टर धनाजी हरिदास खताळ. मी 2016 नोव्हेंबरमध्ये MS जनरल सर्जरी ही डिग्री पास आउट झाल्यानंतर 1 जानेवारी 2016ला आपण मंगल हॉस्पिटल या नावाने हॉस्पिटल चालू केलं. मंगल हॉस्पिटल या नावामागे अर्थ असा की आमचे पूज्य कैलासवासी मातुश्री मंगल खताळ यांच्या नावाने चालू केला. आई मी लहान असताना 5वीला असताना वारल्यानंतर बऱ्याच दुःखामध्ये जाऊन त्यांच्या आठवणीमध्ये म्हणून त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ म्हणून आपण मंगल हॉस्पिटलच्या नावाने आपलं हॉस्पिटल चालू केलं आणि 10 बेडमध्ये हे हॉस्पिटल आपण चालू केलं सुरुवातीला. आणि आता मागील 10 वर्षाचा कालावधी फक्त आता आपण 1 वर्षापूर्वी मंगल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड पाईल्स लेदर केअर सेंटर नावाने 50 बेडचं हॉस्पिटल चालू केलेलं आहे. आणि हे हॉस्पिटल करत असताना मागील 10 वर्षामध्ये आपण साधारणतः 9 ते 10 हजार लोकांवर यशस्वी शस्त्रक्रिया, मूळव्याधासारख्या कठीण आजारावर आपण लेझरच्या माध्यमातून किंवा इंजेक्शन थेरपी असतील किंवा औषधोपचार असतील किंवा काही लोकांना क्षारसूत्राच्या माध्यमातून आपण उपचार करतो आणि काही लोक औषधोपचाराने देखील बरे होतात. असे पण भरपूर रुग्ण आहेत की जे औषधोपचाराने बरे झालेले आहेत. आणि आपल्याकडे मेजॉरिटी प्रमाणामध्ये मल्टीस्पेशालिटी जे हॉस्पिटल असले तरी मूळव्याधामध्ये जास्त प्रमाणामध्ये पेशंट येतात. मागील 10 वर्षामध्ये आपण काम करत असताना आपण सामाजिक काम देखील करतो आणि त्यामध्ये आपण सामाजिक काम करत असताना 1 जानेवारीला आईच्या स्मृती प्रित्यर्थ आपण मोफत दरवर्षी शिबिर घेतो आणि त्यामध्ये लोकांना मोफत उपचार, मोफत निदान आणि शस्त्रक्रिया 50% सवलतीमध्ये करतो. आणि तसेच 8 मार्चला महिला दिवस साजरा केला जातो पूर्ण जगभरामध्ये. त्यामध्ये आपण महिलांसाठी महिलाला लज्जेपोटी मूळव्याधासारखा आजार अंगावर लादून काढतात आणि त्यामुळे त्यांच्यासाठी देखील मोफत शस्त्रक्रिया, मोफत तपासणी आणि 50% सवलतीमध्ये शस्त्रक्रिया दरवर्षी घेतो. तसेच 20 नोव्हेंबर हा जागतिक मूळव्याध दिवस हा पूर्ण जगभरामध्ये साजरा केला जातो. त्या दिवशी देखील आपण लोकांनी पुढे यावं, लाजू नये, अंगावर आजार काढू नये म्हणून त्यांची मोफत तपासणी, प्रोक्टोस्कोपी, व्हिडिओ प्रोक्टोस्कोपी तपासणी 2,000च्या वर रुपये लागतात, त्यासाठी खर्च होतो. परंतु आपण ती मोफत तपासणी करतो आणि 50% सवलतीमध्ये जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांच्यासाठी आणि विशेषतः महिलांसाठी देखील आपण 50% सवलतीमध्ये शस्त्रक्रिया करत असतो. आणि हे करत असताना एक सामाजिक भान ठेवून दरवर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त 7 मेला कुठलाही फालतू खर्च न करता दरवर्षी योगा शिबिर असतील किंवा कार्डिया झुंबा वर्कआउट असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे शिबिर घेत असतो आणि दरवर्षी हा वाढदिवस हा वेगळ्या प्रकारे साजरा करत असतो. आणि त्यामुळे एक सामाजिक गोष्टीमुळे आपल्याला 2025 साली समाज गौरव आरोग्य क्षेत्रातला हा पुरस्कार बच्चू कडू माजी आमदार व माजी शिक्षण मंत्री तसेच पद्मश्री पुरस्कार रघुवीर खेडकर यांच्या हस्ते नुकता देण्यात आला. आणि 2024 साली राजस्थानमध्ये इंडियाज बेस्ट डॉक्टर अवॉर्ड एक्सलन्स इन प्रोक्टोलॉजी म्हणजे मूळव्याधा क्षेत्रामध्ये नामांकित अवॉर्ड देखील आपल्याला मिळालेला आहे. याचं कारण फक्त आपलं काम आणि आपण आतापर्यंत केलेले रुग्णावरचे यशस्वी उपचार हे खूप मोठं आणि आपल्या कामाची दखल घेतलेली आहे. तसेच 2020 साली आपल्यावर कोरोनासारखे संकट खूप उद्भवलं होतं आणि बऱ्याच डॉक्टरांनी देखील हॉस्पिटल बंद करून ठेवली आणि काही बरेच हॉस्पिटल त्यानंतर चालू करण्यात आले सरकारने सांगितल्यानंतर. आणि आम्ही एक मोठं कोविड सेंटर चालू केलं आणि लोकांना माफक दराने यशस्वी उपचार केल्यामुळे त्यावेळेस असणारे राज्यमंत्री आमदार श्री सदभाऊ खोत यांच्या हस्ते आपल्याला कोविड योद्धा
हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. आणि आपण नेहमी सामाजिक कार्यक्रम करत असतो. आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी सांगितलं की तिरंगा रॅली काढूया आणि आपल्याला जनजागृत करूया. त्यावेळी आपण पूर्ण टेंभुर्णी गावामध्ये तिरंगा रॅली काढली आणि पूर्ण चौकामध्ये किंवा शासकीय ठिकाणी कचरा कुंडीचे वाटप करून एक चांगला संदेश देण्याचं काम केलं. आणि दरवर्षी आपण रक्तदान शिबिर पूज्य मातोश्री यांच्या स्मृती दिनानिमित्त मागील 10 वर्षापासून रक्तदान शिबिराचं आयोजन करतो. आणि आज हे 10 वर्ष कंप्लीट झाले. सातत्याने हा कार्यक्रम आपण हाती घेत आहे आणि तो चालू आहे. आणि 2022 पासून लोकांमध्ये जी भीती तयार झाली आणि आरोग्याबद्दल लोक थोडेसे जागृत झाले आणि तेव्हापासून आपण मंगल हेल्थ क्लब आईच्या नावाने एक हेल्थ क्लब चालू केला. आणि रोज सकाळी कुठल्याही प्रकारची फी न घेता 5:30 ते 6:30 ह्या कालावधीमध्ये लोकांचे आपण मोफत आरोग्यदानाचं काम करतो. आणि त्यामुळे कित्येक लोक समोर येऊन चांगल्या प्रकारे निरोगी होत आहेत. आणि सामाजिक काम करत असताना एक चांगल्या प्रकारचे डॉक्टर म्हणून एक ओळख या माध्यमातून झाली. आणि त्यामुळे समाजाने एवढं प्रेम केल्यामुळे 10 बेडचं हॉस्पिटल आपलं 50 बेडमध्ये रूपांतर झालं. हे लोकांचे प्रेम आहे, लोकांचे आशीर्वाद आहेत, त्यामुळेच आपण इथपर्यंत पोहोचलो. आणि याची दखल घेऊन आपल्याला एक सक्सेस स्टोरी म्हणून पॉडकास्टच्या माध्यमातून दीपाली मॅडम यांच्या बरोबर आपल्याला याची संधी भेटलेली आहे. आणि त्याबद्दल मी दीपाली मॅडमचं देखील मनापासून धन्यवाद मानतो. थँक्यू. ओके सर, जसं की तुम्ही सांगितलं की तुम्ही पाईल स्पेशालिस्ट आहात, बरोबर? सो या टाईपमध्ये तुमच्याकडे कुठल्या टाईपचे एक्झॅक्टली पेशंट येतात? ऍक्च्युली पाईल स्पेशलिस्ट म्हणजे कुठलेही बऱ्यापैकी पॅथीमध्ये पाईल स्पेशलिस्ट नसतात, जे जनरल सर्जन असतात. ते जनरल सर्जरीमध्ये एक भाग आहे अॅनोरेक्टल म्हणून प्रोक्टोलॉजी ब्रँच येते. तर त्यामध्ये मी बाकीचं पण आजारावर काम करतो, जसं की हर्निया असेल, अपेंडिक्स असेल किंवा शरीरात कुठं गाठ असेल, सूज असेल आणि पोटाचे आजार वगैरे हे सर्व बघत असतो. परंतु हे करत असताना प्रोक्टोलॉजी ग्रामीण भागामध्ये काम करत असताना असं लक्षात आलं की लोकांच्या मूळव्याधामध्ये खूप समस्या गंभीर होत चाललेली आहे आणि लोक अंगावर काढतात किंवा लाजतात. आणि त्यामुळे मग प्रोक्टोलॉजी मध्ये मी माझं काम चालू केलं आणि त्यानंतर मग पाईल्स सर्जन किंवा पाईल्स लेदर स्पेशलिस्ट म्हणून माझी खूप चांगल्या प्रकारे त्या भागामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी ओळख चांगली झालेली आहे. तर लोक दवाखान्यामध्ये पोहोचत नाहीत, बऱ्याच वेळा लोक लाजतात. आणि विशेषतः महिलांमध्ये लाजायचं कारण की हा थोडासा लज्जेपोटी किंवा लोक बाहेर चर्चा करतील किंवा अस्वच्छतेमुळे किंवा लोक बऱ्याच वेळा काय वाटतं लोकांना की मला हा मूळव्याध झाला, मग लोक बाहेर हसतील किंवा आपण नाही का कशासाठी हॉस्पिटलला आलो तर मूळव्याध दाखवायला, म्हणजे लोक हसतात आणि लोकांना थोडेसे कमीपणा वाटतो. तर ती कमीपणा वाटायची काही कारण नाही. सुरुवातीला माझ्याकडे हॉस्पिटल चालू केल्यानंतर जवळजवळ 50 ते 60% लोक चेकच करत नव्हते, तपासायचे. मला डॉक्टर साहेब गोळ्या द्या, तपसाय नको मला, लाजायचे. अगदी जेंट्स लोक पण लाजायचे आणि पुरुष वर्ग पण लाजायचा. महिला वर्ग तर अजिबात म्हणजे दाखवायची त्यांची मानसिकताच नव्हती. आणि मग मी हळूहळू त्यांना बोलून जनजागृती करून हा एक आपल्या शरीराचा भाग आहे, हा शरीराचा अवयव आहे. आपल्या तोंडाला कसे जर येतात, अल्सर येतात, तसे संडाच्या ठिकाणी पण जखमा होतात, त्याला फिशर म्हणतात. आणि तो पण आपल्या शरीराचा एक अवयव आहे, तो लाजू नका. लाजल्यानंतर तो आजार हळूहळू तो कठीण होतो आणि तो दुर्धर आजारामध्ये रूपांतर होतो किंवा अल्सर सारखे आजार होतात किंवा पुढे जाऊन त्यानंतर कॅन्सर सारख्या आजारामध्ये रूपांतर व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे ते लाजलं नाही पाहिजे आणि पुढे येऊन दाखवले पाहिजे. त्यामुळे हे आजाराचं प्रमाण वरचेवर वाढत चाललेलं आहे. पण मग हा आजार एक्झॅक्टली कशामुळे होतो, त्याची एक्झॅक्ट लक्षणं काय आहेत? हे आजार होण्याचे कारण आता काय झाले, आता आपण बऱ्याच वेळा बघतो की आपलं जे वर्क आहे ते वर्क शारीरिक फिजिकल वर्क कमी होत चालले आणि सिडेंटरी लाईफ बसून आता काय एआयचा जमाना आलेला आहे. तेव्हा बऱ्याच गोष्टी आपल्याला आपोआप आणि सहजसहजी शक्य होत चाललेल्या आहेत. आणि त्यामुळे हे करत असताना शारीरिक कष्ट कमी आहे आणि बसून जास्त लाईफ आहे सगळ्यांचे. शेतकरीच आपण पूर्वी बघत होतो, रानामध्ये गेल्यानंतर शेतात वैरण आणायला जा किंवा पाणी द्यायला जावा किंवा घरामध्ये जळण आणायला जावं लागायचं महिलांना किंवा पाणी भरावं लागायचे. आणि आपण देखील व्यवसायामध्ये काम करत असताना एक जण बाहेर असायचं, एक जण जेव्हा काढून द्यायचा किंवा बरेच ऑफिस वर्क लोक रागायचे. तर तो काय झालं, जो मनुष्यबळ आहे कमी होत चाललंय आणि त्यामुळे बसून जास्त प्रमाणामध्ये राहावं लागतं आणि त्यामुळे बसण्यामुळे शारीरिक हालचाल कमी होते, आतड्यांची हालचाल कमी होते आणि त्यामुळे मग बद्धकोष्ठता हा आजार वाढतो. आणि बद्धकोष्ठता वाढल्यामुळे मग कॉन्स्टिपेशनमुळे संडास सहजासहजी बाहेर येत नाही, त्याला जोर करावा लागतो. आता जोर करायच्या त्यामुळे काय होतं, रक्तवाहिन्या फुगतात आणि त्या रक्तवाहिन्या फुगलेल्या बाहेर येतात, त्यालाच मग मूळव्याध म्हणतात. अच्छा, ते गंभीर आजार आहे. गंभीर आजार म्हणजे आपल्या फक्त ह्या शारीरिक हालचाल कमी आणि बैठे काम
ह्यामुळे मुख्यतः आजार वाढत चालला. तसेच आणखी बऱ्याच वेळा महिलांमध्ये देखील कामामुळे वगैरे पाणी पिण्याची वगैरे वेळ मिळत नाही किंवा लक्षात राहत नाही, किंवा बऱ्याच वेळा काही काम असतं मग त्याला जे कामामुळे आपण थोडंसं संडासला वगैरे आपण अडवून ठेवतो आणि वेळेवर संडासला जात नाही, आणि मग ते टॉयलेटला वेळेवर न गेल्यामुळे ते मग आजारात प्रमाण वाढत जातं आणि ते संडासचा भाग हा तो घट्ट होतो, मग त्यालाच कॉन्स्टिपेशन म्हणतात. आणि नंतर मग तो संडास खाली येताना मग भागाला खाली घासून येते, मग फिशर होतो, मुळव्याध होतो, भगंदर होतो, असं आजार वरचेवर तो वाढत गंभीर होत जातो. ओके, मग जेव्हा हा आजार एकदम इनिशियल स्टेजला असतो तेव्हा फक्त गोळ्या औषधांनी बरा होऊ शकतो का? हो, 100%. कुठलाही आजार जगामध्ये असा आहे की आजार नाही की जो औषधोपचाराने बरा होत नाही. 100% बरा होतो. परंतु हे मुळव्याधासारख्या आजारामध्ये काय झाले की लोक अंगावर काढतात आणि अंगावर काढल्यानंतर त्याच्या आजाराचं रूपांतर पुढच्या अवस्थेमध्ये जात होतं. मुळव्याधामध्ये देखील कसं असते, सुरुवातीला पेशंटला फर्स्ट ग्रेड, सेकंड ग्रेड, थर्ड ग्रेड अशा अवस्था असतात. पहिल्या अवस्थेमध्ये जर पेशंट आला तर तो औषधोपचाराने 100% बरा होतो. त्यामध्ये फक्त थोडी खाज होणे, संडासला जळजळ होणे, पोट साफ न होणे, एवढाच प्रॉब्लेम असतो. पण त्यावेळेस लोक दुर्लक्ष करतात, अंगावर काढतात, काहीतरी घरगुती उपचार करत बसतात आणि त्यामुळे ते अंगावर काढल्यामुळे तो आजार परत दुसऱ्या अवस्थेमध्ये जातो. त्यावेळी ते कोंब आपल्या संडाच्या बाहेरील भागापर्यंत पोहोचतात, रक्तस्राव वगैरे चालू होतो आणि मग त्यावेळी तो औषध उपचाराने बरा होत नाही. तर मला या माध्यमातून सांगायचं की पहिल्या अवस्थेमध्ये किंवा ज्येष्ठ सुरुवात असेल तर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या, जवळच्या हॉस्पिटलमध्ये संपर्क साधा आणि तुम्ही त्यामधून बरे होऊ शकता. त्यामुळे औषधाने बरा होण्यासारखा आजार 100% आहे. बऱ्याच वेळा मग असं होतं की पेशंट या आजाराला इग्नोर करतात, मग शेवटी ते लास्ट स्टेज, मग ऑपरेशन हाच एक पर्याय आहे की अजून काही त्याला ऑप्शनल दुसऱ्या गोष्टी आहेत? हो, ज्यावेळेस आजार वाढतो त्यावेळेस ऑपरेशन कंपल्सरी हा उपाय नाही. त्यामध्ये देखील काय माहितीये का, जर आपण आपले शारीरिक दिनमान आहे, जे आपला आहार विहार आहे, डे रुटीन वर्क जे आहे ते थोडंसं बदललं पाहिजे. त्यामध्ये काय बदल करायचा आपल्याला, आपण दिवसामध्ये साधारणतः 4 ते 5 लिटर पाणी घेतलं पाहिजे, 1 ते 1.5 तास, कमीत कमी 1 तास व्यायाम केला पाहिजे, आणि आपल्या आहारामध्ये आपल्या डाएट मध्ये बदल करा. त्यामध्ये तुम्ही फायबर डाएट म्हणजे ज्यामध्ये पालेभाज्या असतील, काकडी, गाजर वगैरे असेल, किंवा तुमच्याकडे आपण कोशिंबीर वगैरे म्हणतो, जे की पचन होता एकदम पटदिशी, आणि ते फायबरच्या माध्यमातून आपला जो मलभाग आहे तो पटदिशी बाहेर येतो आणि आपल्याला संडासला जोर कमी करावा लागतो. हे ऍक्च्युअली मुळव्याधाचा आजारच आहे की तो संडासला जास्त जोर करावा लागतो आणि त्यामुळे कुठल्यामुळे रक्तवाहिन्या बाहेर येतात आणि तो आजाराची उत्पत्ती होत असते. त्यामुळे जर लवकर बघितलं तर आजार नक्की बरा होतो. आणि त्यामुळे मला सांगायचं की तुम्ही लवकर डॉक्टरांना दाखवून घ्या आणि ह्यातून तुम्ही लवकर बरे होऊ शकता. ह्याला ऑपरेशन हा पर्याय आहे. जर तो आजार प्राथमिक अवस्थेत जर बरा झाला नाही तर मग आपल्याला त्यामध्ये सेकंड, थर्ड ग्रेड, फोर्थ ग्रेड मध्ये गेला तर ऑपरेशन करून घेतलं पाहिजे. कारण की ते लाजून परत त्याला फोर्थ ग्रेड मध्ये पुढच्या अवस्था वाढत जातात. परत ते फिशर होतो, त्यानंतर भगंदर होतो. भगंदरमध्ये फिस्चुला इनायनो म्हणतात, त्यामध्ये संडाच्या बाजूला छिद्र होतं आणि त्यातून मग परत पस, घाण, पू वगैरे जायला सुरुवात होते आणि तो मग खूप अवघड होतो. मग 2-2, 3-3 महिने लागतं बरं व्हायला आणि ते संडाच्या बाजूने घाण वगैरे जाते. मग ते काय होतं, आजार वाढत जातात. तर काय होते, सुरुवातीला लवकर बरे होतो, म्हणजे सुरुवातीला पाहिलं तर लवकर बरा होतो. जर उशीर केला तर मग त्याला नंतर वेळ लागतो आणि ऑपरेशन मध्ये 100% रुग्ण बरा होतो. ओके, सो सर तुम्ही जसं ऑपरेशन करता, मग ते कुठलं स्टिचवालं ऑपरेशन असतं की लेझर ट्रीटमेंटद्वारे तुम्ही ते ट्रीट करता? आता खूप बऱ्याच टेक्नॉलॉजी पुढे गेलेल्या आहेत. पूर्वी आपण बघायचो की खूप कमी प्रमाणामध्ये डॉक्टर पण अवेलेबल होते आणि त्यामुळे लोक कोणी बंगाली डॉक्टर म्हणतात किंवा कोणी कानडी डॉक्टर म्हणतात किंवा जे बाहेरचे डॉक्टर यायचे आपल्याकडे, आणि ते डॉक्टर यायचे कुठे बारकी टपरी वगैरे टाकायची, ओपडी टाकायचे आणि त्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे भूल वगैरे देत नसायचे, चिरफाड करायचे आणि मग लोक, त्यामुळे भीती लोकांच्या मनामध्ये तयार झाली आणि ते जे डॉक्टर असायचे बंगाली वगैरे ते कुठून पण कसे पण कट करायचे आणि त्यामुळे बऱ्याच वेळा संडाच्या जागेचा कंट्रोल वगैरे जायचा. ते कंट्रोल केल्यामुळे लोकांच्या मनामध्ये भीती अशी तयार झाली मुळव्याधाबद्दल की मुळव्याधाचं ऑपरेशन सक्सेस होत नाही. एकदा ते कट केलं की संडाचा कंट्रोल राहत नाही, संडास आलेले समजत नाही, टॉयलेट पर्यंत देखील पोहोचता येत नाही. मग त्या भीतीपुढे लोक ऑपरेशन करायचे टाळतात. तर ते टाळल्यामुळे काय होते, मग नंतर मग लोकांमध्ये ते अल्सर सारखे किंवा कॅन्सर सारखे आजाराचे प्रमाण वाढायचं कारण तेच आहे. आणि आता त्यामुळे मूळ क्षेत्रामध्ये एवढं चांगलं काम झाले की लेझर सारख्या शस्त्रक्रिया आहेत किंवा स्टेपलर सर्जरी आहे किंवा स्क्लेरोथेरपी. जर पेशंट फर्स्ट, सेकंड ग्रेड मध्ये असेल किंवा थर्ड ग्रेड मध्ये असेल तर सेकंड, थर्ड ग्रेड मध्ये त्यामध्ये इंजेक्शन जर दिलं तर पेशंट ओपीडी बेसिसवर 1 तास 2 तासामध्ये घरी जातो इंजेक्शन घेऊन आणि तो पूर्णपणे बरा होतो. फक्त आपल्याला लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे हा डिसीज, थोडंसं आपल्या जीवनमानामध्ये जे आपली जी दिनचर्या आहे त्यामध्ये बदल करायचा आहे. आपला आहार विहार, व्यायाम, खाणं पण व्यवस्थित ठेवलं की तो बरा होतो. आणि लेझर सारखी एक अत्याधुनिक आणि खूप चांगली टेक्नॉलॉजी पण मार्केटमध्ये आली आहे.
आपण पण 2019 पासून आपल्या हॉस्पिटलमध्ये लेझर सर्जरीचा वापर करतोय अच्छा. आणि आपण हजारो रुग्ण बरे केले. अगदी पुणे, मुंबई, खाली कर्नाटक, नगर, तुळजापूर, उस्मानाबाद, आपल्या टेंभुर्णीमध्ये 150-200 बारामती ठिकाणून अच्छा, भरपूर लोक येतात आणि लेझर शस्त्रक्रिया आपण चांगल्या प्रकारे करतो आपण. अरे वा. जवळजवळ मी आपले कल्याणकर डॉक्टर असतील त्यांच्याकडे मी ट्रेनिंग घेतली. पण अकोल्याला गुप्ता सर म्हणून आहे, त्यांचं पण खूप चांगलं आहे. त्यांच्याकडे 10 दिवसात जाऊन ट्रेनिंग घेतली आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये मंगल हॉस्पिटल पाईल्स लेझर केअर सेंटरमध्ये चांगल्या प्रकारे लेझरचे उपचार करतो. आणि लेझर शस्त्रक्रिया हे वन डे आहे. एका दिवसामध्ये पेशंट घरी जातो आणि कमी वेदना, कमी त्रास, कमी रक्तस्राव आणि ऑपरेशन नंतर पण वेदना कमी असतात आणि पेशंट लवकर बरा होतो. हा लेझरचा खूप चांगल्या प्रकारचा एक चमत्कार म्हणला तरी काय हरकत नाही. एक खूप चांगला बेस्ट ऍडव्हान्टेज आपल्याला आता भेटलेला आहे आणि त्यामुळे पेशंट बरा होतो आणि लोकांच्या मनातली भीती हळूहळू कमी होत चालली आहे. ओके सर, सो आता सपोज एखाद्या पेशंटने लेझर ट्रीटमेंट घेतली, मग त्याचा जो रिकव्हरी पिरियड असतो तो किती दिवसाचा असतो साधारण? त्याला किती वेळ लागतो रिकव्हर व्हायला? कुठलेही ऑपरेशन केलं तरी थोडीशी जखम होत असते. लेझरने जरी समजा केलं तर त्या ठिकाणी टिश्यू ट्रॉमा होतो, त्या ठिकाणी थोडंसं बर्निंग होतं आणि त्यामुळे हिलिंग प्रोसेस असते. साधारणतः माझ्या अभ्यासानुसार 10 ते 15 दिवस बरा व्हायला वेळ लागतो. आपण म्हणतो वन डे सर्जरी आहे, परंतु एका दिवसामध्ये सर्जरी होते, परंतु पेशंटला घरी थोडीशी त्या ठिकाणी बारीक जखम वगैरे होते आणि आतमध्ये थोडंसं हिलिंगला वगैरे वेळ लागतो, पेन वगैरे असतं. एक 10 ते 15 दिवसामध्ये पेशंट बरा होतो. आणि त्यामध्ये पण जर फिस्च्युला वगैरे भगन जर असेल तर मग त्याला थोडासा वेळ लागतो, महिना वगैरे जातो, पण 1 महिन्यानंतर पेशंट चांगल्या प्रकारे बरा होतो. आणि बऱ्याच वेळा सर मी असं ऑब्झर्व केलंय, जे लोक व्यसनी असतात, म्हणजे जे लोक खूप जास्त अल्कोहोल किंवा ड्रिंक करतात, सो त्यांच्यामध्ये जे पाईल्सचं प्रमाण आहे ते खूप जास्त प्रमाणात दिसतं. तर असं का? म्हणजे त्याच्या पाठीमागे काय एक्झॅक्टली रिझन आहे? हो, काय होतं, आता आपण बघतो की बऱ्याच वेळा काय होतं, लोक अल्कोहोलिकच्या वगैरे व्यसनी खूप झालेले आहेत बरेच आपण बघतो. तर अल्कोहोलमुळे काय होतं, जे आपल्या शरीरामध्ये लिव्हर आहे ते लिव्हरमध्ये लिव्हर सिरोसिस सारखे चेंजेस होतात आणि जे आपलं सेकंडरी सर्क्युलेशन असते, पोर्टल सर्क्युलेशन म्हणतात, तर ते थोडंसं हॅम्पर होतं आणि त्यामुळे त्याचा निगेटिव्ह प्रेशरने संडाच्या रक्तवाहिन्याच्या ठिकाणी तो बॅकफ्लो होतो आणि तिथल्या रक्तवाहिन्या फुगतात आणि त्यामुळे अशा पेशंटचे आजार लवकर नीट होत आणि त्यामुळे ते ब्लिडिंग टेंडन्सी खूप जास्त राहते. जे अल्कोहोलिक असतात त्यांचं जे कोॲग्युलेशनचा टाइम असतो तो कमी असतो आणि त्यामुळे ते कोॲग्युलोपॅथीमुळे त्यांचं ब्लिडिंग जास्त होतं आणि जे अल्कोहोलिक वाले लोक असतात ते लवकर बरे होत नाहीत आणि बरे जरी झाले तरी अल्कोहोलिकमुळे त्यांना परत वारंवार ह्या आजाराला सामोरं जावं लागतं. त्यामुळे अल्कोहोल जे घेतात किंवा अल्कोहोल व्यसनी ह्या लोकांनी व्यसनापासून दूर होणं हाच एक चांगला मार्ग आहे यामध्ये. आणि बऱ्याच वेळा सर असं सुद्धा ऑब्झर्व केलंय, म्हणजे मी सुद्धा आजूबाजूला बऱ्याच लोकांकडून हे ऐकलंय सुद्धा, की त्यांनी ऑपरेशन केलंय पाईल्सचं, पण परत काही वर्षानंतर तो पुन्हा उद्भवतो. मग हे असं का होतं? हा खूप चांगला क्वेश्चन आहे आणि ह्या क्वेश्चनमुळे बरेच लोक आपण बघतोय की अंगावर काढतात आणि ऑपरेशन करायला टाळतात. का टाळतात? काय होतंय की लोकांना वाटतं की ऑपरेशन करू परत ऑपरेशन करावं लागतं, मग कशाला ऑपरेशन करायचं, आणि त्यामुळे लोक ऑपरेशनला तयार होत नाहीत किंवा लोक भीत आहेत. महिला तर विशेषतः नकोच म्हणतात ऑपरेशन. ऍक्च्युली काय होतंय, आता आज बघतोय मी, आज ऑपरेशन करावं लागतं म्हणून लोक दाखवायला येत नाहीत, तपसायला तयार होत नाहीत. काय प्रॉब्लेम होते, लोकांना वाटतं गेले की ऑपरेशनच करावं लागते. तर तसं नाही. ऍक्च्युली जर प्राथमिक आजारामध्ये मग सांगितलं तुम्हाला, जर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर आपण आलो तर 100% औषधाने बरा होणारा आजार आहे आणि त्यामुळे तुम्ही समोर येऊन दाखवलं पाहिजे. आजार परत उद्भवतो म्हणजे काय होतंय, लोकांची जी लाईफस्टाईल आहे ना ती लाईफस्टाईल चेंज केली पाहिजे. आता बरेच वेळा आपण बघतो की 70-80% पॉप्युलेशनवर हा व्यायाम करत नाही, एक्झरसाईज नसतो, कुठला शारीरिक हालचाल नाही आणि मग खाण्यापाण्याच्या सवयी पण बऱ्याच वेळा आपण बघतो की आता खूप हॉटेल्स झाले आहेत, कुठे बस फास्ट फूड लगेच भेटतंय ते, किंवा तुम्ही बेकरीचे पदार्थ आपण बघतो, किंवा मटन वगैरे, चिकन झालं, मच्छी झालं किंवा नॉनव्हेजचे प्रमाण हे वाढत चाललेलं आहे. आणि आता पूर्वी आम्ही लहान असताना मला आठवत नाही की मी आठवड्यातून नाही तर 6 महिन्यातून वर्षातून कधीतरी हॉटेलला जाऊन जेवण केलं असेल, आणि आता आठवड्यातून 3-4 वेळा लोक बाहेर जेवत आहेत आणि बाहेर जाऊन जेवायचं प्रमाण खूप वाढलं आणि त्यामध्ये ते मग फ्रीजमध्ये ठेवलेले ते प्रोडक्ट असतात, क्रीमचे प्रोडक्ट असतात किंवा ते मसाल्याचे पदार्थ असतात आणि त्यामुळे मग ते आपल्याला परत सवय लागते आणि मग हे खाल्ल्यामुळे परत आजार होतात. आणि व्यायाम पण लोक करत नाहीत आणि शारीरिक हालचाल न झाल्यामुळे मला ह्यातून सांगायचं की लोकांनी व्यायाम केलं पाहिजे. आपण व्यायाम केल्यानंतर आपली पचनशक्ती चांगली सुधारते, झोप चांगली लागते आणि अशा प्रकारचे आजार परत होत नाहीत. ऑपरेशन केलं म्हणजे डॉक्टरचा फक्त
50% रोल आहे, 50% पेशंटचा रोल आहे. जर आपल्या सवयी बदलल्या, हा आजारच आहे लाईफस्टाईल डिसऑर्डर. बरोबर. आपल्या शरीराच्या ज्या हालचाली आहेत, आपली जी लाईफस्टाईल जे रोजची आहे ती आपल्याला बदलायची आहे. रुटीन सकाळी तास 1.5 तास व्यायाम केला पाहिजे, परत रुटीन काम करा, परत संध्याकाळी आल्यानंतर मग थोडंसं एक शतपावली केली पाहिजे. तर हे असं सगळ्या गोष्टी जर केल्या तर आजार परत होत नाही 100%. परंतु परत व्हायचं एक 10% तर प्रमाण आहेच, कारण की सगळ्यांना सर्व गोष्टी शक्य नाहीत. त्यामुळे आपल्या सवयी बदला आणि आजारापासून आपण दूर राहण्यास नक्कीच मदत करू शकतो. ओके. खूप छान सर जे तुम्ही सांगितलं आणि मला असं वाटतं ते ऑडियन्ससाठी पण खूप महत्वाचं आहे. सो सर मी असं सुद्धा ऑब्झर्व्ह केलंय की बऱ्याच वेळा ज्या लोकांची बैठी जीवनशैली असते म्हणजे एका जागेवर बसून दिवसभर काम असतं, जसं की IT चे जे काही क्राऊड आहे किंवा इव्हन गव्हर्नमेंटमध्ये पण बऱ्याच वेळा मग त्या लोकांचा एवढा जास्त वर्कलोड असतो किंवा एवढे स्ट्रेसफुल लाईफ असते, लिटरली त्यांना वॉशरूमला जायला सुद्धा टाइम भेटत नाही. मग अशा वेळेस त्या लोकांनी स्वतःची काळजी कशी घ्यायची, सो तुम्ही त्याच्यासाठी काय सजेस्ट कराल? आता आपण बघतो की बऱ्याच जणांना भरपूर काम असते, वर्क असते भरपूर आणि मग वेळ मिळत नाही. बरोबर. तर मला काय वाटतं अशा वेळी अशा लोकांनी थोडंसं आपल्या शरीरासाठी वेळ दिला पाहिजे. शरीरात मी एक पाटी वाचली काल परवा दिवशी गेलो होतो मी एका हेल्थ सेंटरला. जर तुम्ही व्यायामासाठी वेळ काढला नाही तर तुम्हाला आजारपणासाठी वेळ काढावा लागेल. बरोबर आहे. तर मग हे काय बरोबर आहे, कारण की तुम्हाला थोडासा शरीरासाठी वेळ दिला पाहिजे आणि सकाळचा 1 तास स्वतःसाठी राखून ठेवा ना. आपण आपल्या फॅमिलीसाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी पूर्ण दिवस रात्र राबतोय, स्वतःसाठी 1 तास नक्की देत चला. मागील 10 वर्षापासून मी सामाजिक काम करत असताना व्यायामावर एवढं काम करतोय, मंगल हेल्थ क्लबच्या माध्यमातून काम करतो. रोज सकाळी लोकांना जनजागृती म्हणून मी स्वतः व्यायाम करतो. आम्ही स्विमिंग रिलॅक्स ग्रुप म्हणून काढलेला आहे, स्विमिंगच्या माध्यमातून आम्ही रोज पोहायला जातो, त्याने व्यायाम करतो, कार्डिओ झुंबा वर्कआउट करतो. 20-20 किलोमीटर आम्ही चालतो, 10-10 किलोमीटर. मी डॉक्टर आहे, डॉक्टरची लाईफ तर किती बिझी असते, तरी एवढा वेळ काढतो सकाळी आपल्या शरीरासाठी 2 तास कंपल्सरी आम्ही देतो. तर वेळ देत चला आणि काय करा, थोडंसं जीवनामध्ये आपले जे लाईफस्टाईल डिसऑर्डर आजार आहे, थोडंसं आपली लाईफ चेंज करा. कशी चेंज करायची, एक 4-5 लिटर पाणी घेत चला, मध्ये मध्ये 2-3 तासानंतर मध्ये मध्ये थोडंसं उठा, एक 5-10 मिनिटं इकडे तिकडे थोडंसं फ्रेश व्हा, थोडंसं चाला ऑफिसमध्ये. आणि तुमच्या आहारामध्ये फायबरचं प्रमाण वाढवा मॅडम. फायबरमध्ये काय होतं, तुमचे अन्नपचन होतं व्यवस्थित आणि पोट साफ व्हायला चांगल्या प्रकारे मदत होते. त्यामध्ये मग तुम्ही पालेभाज्या, शापू असेल, मेथी असेल, चुका असेल, काकडी, गाजर, टमाटर सारखे सॅलड डब्यामध्ये कंपल्सरी ठेवा. तुमचा डब्बा चेंज करा, डब्याचा एक डबा हा सॅलडसाठी करा. ऑफिसच्या सर्व लोकांना माझं ह्यामध्ये सांगणं आहे की तुमच्या डब्यातील 3 डब्यामधील 1 डबा हा कायमस्वरूपीसाठी फायबरसाठी ठेवायचा. म्हणजे काकडी असेल, गाजर असेल किंवा कोशिंबीर असेल. आणि रात्री झोपताना तुम्ही मनुके खा. मनुक्याने काय होतं, चांगल्या प्रकारे पोट साफ होण्यास मदत होते. आणि सकाळी उठल्यानंतर 2 ग्लास कोमट पाणी घ्या, त्याने पोट चांगल्या प्रकारे साफ होते आणि तुमचा जो मलभाग वगैरे असतो तो बाहेर पडण्यास चांगल्या प्रकारे मदत होते. यामध्ये हा सल्ला आहे. आणि जसं की सर तुम्ही आत्ताच बोलले एका आन्सर मध्ये की बऱ्याच वेळाच्या महिला असतात त्या बऱ्याच दिवसापासून काही गोष्टी फ्रीजमध्ये ठेवतात आणि वारंवार त्या आपल्या रोजच्या व्यवहारात वापर करतात. तर ते फ्रीजमध्ये ठेवून खाल्लेलं अन्न हे खाणं योग्य आहे की अयोग्य आहे, तुमचं यावरती काय मत आहे? तर ते अयोग्य तर 100% आहे. काय होतं, त्यामध्ये हळूहळू बॅक्टेरियाची वगैरे ग्रोथ होते, व्हायरस ग्रोथ होते आणि ते आपल्याला समजत नाही. आता आपण बघतो की मागे कुठेतरी घटना झाली होती, अख्खे पूर्ण कुटुंब ते कलिंगड वगैरे आणलं होतं मार्केटमध्ये, बिर्याणी वगैरे खाल्ली. तर आपण बरेच मार्केटमध्ये बघतो, ते ऐकतो की मागे पण मी ऐकलं की ते कणिक पण फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्याचे दुष्परिणाम होतात. त्यावर स्टडी झाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि त्यावर लोकांवर किती दुष्परिणाम होते ऐकलं. तर फ्रीजमधील पदार्थ जे असतात त्यामुळे काय होतं, खाताना ते खूप चविष्ट लागतात, परंतु त्यामध्ये जे अन्नपचन आपलं चांगल्या प्रकारे होत नाही. आणि आपण आता नेहमी आपण बघतो की एखाद्या कढईमध्ये जर बेसनची भाजी केली, बेसन, तर ते त्याला आपण मराठी भाषेमध्ये पिठलं म्हणतो. तर ते बेसन जर केलं तर ते बेसन कढईमधून स्वच्छ करताना आपल्याला त्याला पाण्याचा वापर करावा लागतो किंवा कोमट पाण्यामध्ये गरम करावं लागतं आणि मग ती कढई निघते. आणि जर भाजी वगैरे केली आपण एखादी पालेभाजी, तर पालेभाजी नुसती अशी खंगळी तर लगेच स्वच्छ होऊन जाते. आणि जर बेसन वगैरे असेल त्याला चांगलं ओलं करावं लागतं आणि मग काढावं लागतं. तसंच होतं फ्रीजच्या पदार्थाच्या बाबतीत. ते फ्रीजचे पदार्थ असताना ते आतड्याला चिटकून बसतात आणि ते चिटकून बसतात, त्यामुळे ते बाहेर निघत नाही शरीरातून. मग ते आपल्याला कुथावं लागतं, त्याला जोर करावा लागतो. ते कुथल्यानंतर जोर केल्यानंतर आपल्या शरीराच्या खालच्या भागात जो नाजूक रक्तवाहिन्या असतात त्या फुगतात आणि त्या खालच्या दिशेने जातात आणि त्यामुळे त्या लोकांना मुळव्याचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये आहे. तर फ्रीजमधील पदार्थ सर्वांनीच खाल्ले नाही पाहिजेत. ताजा आणि चांगल्या प्रकारच्या फळभाज्या खा. रोज नाही जमलं तर 1 दिवसाआड तर नक्की मार्केटला जा आणि ताज्या पालेभाज्या घेऊन या, हा सल्ला आहे.
बरोबर. अगदी सर. म्हणजे तुम्ही हा खूप महत्त्वाचा संदेश दिलाय, कारण महिलांकडून ह्या बऱ्याच वेळा चुका होतात आणि फ्रिजमधलं वारंवार खाल्लं जातं. तर मला असं वाटतं तुम्ही त्याच्यावरती त्यांना जो उपदेश दिलाय त्यांनी तो डेफिनेटली फॉलो करावा. आणि त्याचबरोबर मला अजून हेही तुम्हाला विचारायला आवडेल, बऱ्याच वेळा असं होतं पोस्ट प्रेग्नन्सीमध्ये किंवा प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच बायकांना पाईल्सचा त्रास होतो. मग त्यावेळेस त्यांनी कशी स्वतःची काळजी घेतली पाहिजे किंवा त्यावेळेस असा स्पेसिफिकली त्रास का होतो? बऱ्याच लेडीजला होतो हा त्रास. काय होतं प्रेग्नन्सीमध्ये आपण कुठल्या तरी नवीन अवयवाची वाढ करत असतो किंवा आपल्या अवयवातून एक नवीन उत्पत्ती होत असते. तर हे होत असताना काय होतं, आपल्या शरीरामध्ये एक हार्मोनल चेंजेस होतात. प्रोजेस्टेरॉन सारखे हार्मोनल चेंजेस बॉडीमध्ये वाढतात आणि त्याच्यामध्ये काय होतं, बॉडी रिलॅक्सेशन, मसल रिलॅक्सेस होतात आणि त्यावेळेस रक्तवाहिन्या पण रिलॅक्स होतात. आणि त्या रक्तवाहिन्या रिलॅक्स आणि ते फुगलेल्या असतात आणि त्यामुळे काय होतं, पोटाचा आकार वाढल्यामुळे मागच्या साईडला पोट खेचल्यामुळे पण आतड्यांना थोडी जागा कमी मिळते आणि त्यामुळे कॉन्स्टिपेशन आणि बद्धकोष्ठता सारखे आजार वाढतात महिलांमध्ये. आणि दुसरं असं की त्या रक्तवाहिन्या पण फुगलेल्याच असतात ऑलरेडी आणि त्यामुळे ते फुगल्यामुळे ते पटदिशी खाली येतात ऍनस मधून. आणि बद्धकोष्ठता, पाणी वगैरे थोडंसं कमी प्रमाणामध्ये पिणे किंवा बाळाकडे जास्त महिलांचं लक्ष राहतं, नवीन वर्ष आपल्या पोटामध्ये बाळ वाढत असतं त्यामुळे. आणि त्यामुळे ते पोटातील थोडासा मागच्या भागाला जे आपला भाग असतो ऍनसचा किंवा रेक्टमचा, मग त्याला थोडं मागं ढकलल्यामुळे प्रेशर हे थोडं कमी प्रमाणामध्ये क्रिएट करता होतं आणि त्यामुळे कॉन्स्टिपेशन होऊन मग मुळव्याधाचा आजार हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोस्ट प्रेग्नन्सीमध्ये हा आजार असतो. प्रेग्नन्सीमध्ये देखील खूप महिला येतात माझ्याकडे आणि प्रेग्नन्सीमध्ये ऑपरेशन वगैरे करता येत नाही. मग त्यामुळे अशा महिलांनी काय केलं पाहिजे माझ्या माहितीनुसार, की तुमच्या रुटीन जेवणामध्ये 4 ते 5 लिटर पाणी घेतलं पाहिजे आणि फायबर डाएट वाढवला पाहिजे. म्हणजे तेच परत आपण ते सांगतो की फायबर डाएट जेवणामध्ये किती आवश्यक आहे. पालेभाज्या असतील, काकडी असेल, गाजर असेल, टमाटर असेल आणि हिरव्या पालेभाज्या खावा. तेव्हा पोस्ट प्रेग्नन्सीमध्ये किंवा प्रेग्नन्सीमध्ये महिलांना ह्या आजारापासून आपल्याला नक्की वाचवू शकतो या माध्यमातून. बरोबर सर. एक्झॅक्टली. कारण हा बऱ्याच लेडींमध्ये हा त्रास आहे आणि असं असतं की आधी त्यांना हा त्रास नसतो आणि सडनली प्रेग्नन्सीमध्ये हा त्रास जाणवतो. बरोबर. ह्या जर सगळ्या गोष्टी आपण फॉलो केल्या तर मला असं वाटते नक्कीच आपण कुठेतरी ह्या गोष्टीला स्टॉप करू शकतो. आणि सर असंही होतं की जे छोटे मुलं असतात त्यांच्यामध्ये सुद्धा कॉन्स्टिपेशनचा त्रास जाणवतो. तर छोट्या मुलांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? आता काय झाले, पूर्वी आपल्या घरामध्ये आपले वडील, आपले आजोबा, आपले नातेवाईक, आपले भाऊ बंद त्यांच्या संग आपण जेवणाला बसायचो. चांगल्या प्रकारे मांडी घालून जेवण वगैरे करायचो आणि गरम गरम जेवण वगैरे खायला भेटायचं आणि सगळेजण ग्रुपमध्ये जेवणाला बसायचे. आणि आता काय झाले, मुलगा हातामध्ये काहीतरी घेतो आणि सगळीकडे फिरत असतो आणि ते बसण्याची पद्धत ते आपण विसरून गेलेलो आहे. बसून चांगल्या प्रकारे जर जेवण केलं तर ते चांगल्या प्रकारे पूर्णपणे आहार आपल्या शरीरात जातो. आणि दुसरं असं की बेकरीचे पदार्थ बाहेर खूप मोठ्या प्रमाणामध्ये लहान मुलं खातात. आपण बघतो बिस्किट झाले किंवा तुम्ही ते बाहेरचे वेगवेगळे पदार्थ असले, कुरकुरे असतील किंवा तुम्हाला ते बेकरीचे वेगवेगळे पदार्थ असतील तर ते इझिली अवेलेबल होत आहेत. आणि त्यामुळे लेकराच्या लाडापोटी आपल्या आई असतील किंवा आजोबा असतील ते देतात मुलांना काहीतरी घेऊन आणि मग ते मुलं खातात आणि एवढं खातात की त्यांना भूकच लागत नाही. आणि ते भूक न लागल्यामुळे ते जेवण करायच्या बऱ्याच वेळा विसरतात. ते खूप कमी प्रमाणात जेवण करतात आणि जेवण न घेतल्यामुळे हे फास्ट फूड वगैरे घेतात. तेव्हा संडास चांगली साफ होत नाही आणि त्याचा मलभाग तयार होत नाही. मलभाग तयार न झाल्यामुळे थोडासा मलभाग तो बाहेर ढकलण्यासाठी प्रेशर करावं लागतं. आपण बघतो मुलं 10-10, 15-15, 20-20 मिनिटं, अर्धा तास टॉयलेटमध्ये बसतात, कुतात. याचं कारण तेच आहे, बेकरीचे पदार्थ फार वाढले आणि लाडात मुलांचे खूप वाढलेत. तर मुलांना मला वाटतं की खाण्याचे लाड नाही केले पाहिजेत. मुलाला अगदी चांगल्या प्रकारे आपल्या बरोबर मांडी घालून बसवा आणि फास्ट फूड किंवा बेकरीचे पदार्थ कमी करा. बरोबर. कारण जे छोटी मुलं असतात ते फास्ट फूड खूप जास्त खातात आणि त्यामुळे हा कॉन्स्टिपेशनचा त्यांना त्रास जाणवतो. आणि जे तुम्ही म्हणालात की त्यांचे लाड ऍक्च्युली खरं बंद करायला पाहिजे. आपण लाडापोटी त्यांना ह्या गोष्टी खाऊ घालतो. आणि खरंच ह्या जर सगळ्या गोष्टीची सगळ्या पालकांनी काळजी घेतली तर डेफिनेटली हा पण त्यांना जो त्रास होतो तो आपण अवॉइड करू शकतो. आणि मी आता बघतो की माझ्याकडे 7 आणि 8 वर्षाची मुलं येतात. मी मागे 9 वर्षाच्या मुलाची एका सर्जरी केलेली आहे. अरे बापरे. हो. आणि करावी लागली कारण की त्याचं काय झालं, पूर्ण मांस बाहेर आला आणि ते आत जात नव्हतं. सूज जास्त असल्यामुळे 3-4 दिवस बघितलं, गोळ्या औषध देऊन तरी फरक पडला नाही. शेवटी ऑपरेशन करावं लागलं आणि एका मुलाला तर बाजूला अपसेस होऊन त्याचा परत फिस्चुला झाला, बगंदर झाला. त्याला तर शस्त्रक्रिया करावं लागते. फिस्चुला म्हणजे मूळव्याधामध्ये खूप अवघड आजार असतो. तो नंतर लास्टला पहिल्यांदा फिशर होतो, परत मूळव्याध होतो, कोंब येतो, नंतर मग बाजूला संडाच्या कडेला छिद्र पडतं, त्यातून घाण वगैरे जाते. त्याला शस्त्रक्रियाशिवाय पर्याय नसतो. तर त्या मुलाची शस्त्रक्रिया करावी लागली. म्हणजे या माध्यमातून सांगायची लहान मुलाला देखील आजार होतोय आणि आजार झाल्यामुळे त्यांचा आजार बरा होत नाही.
तर त्यासाठी उपचार करून शस्त्रक्रियाच करावं लागते कधी कधी. तरी मुलांच्या चांगल्या सवयी लावा आणि चांगल्या सवयी लावल्यानंतर मग ह्या आजार होणार नाहीत. आणि सर जसं की तुम्ही म्हणालात की जर आपण पाईल्स किंवा ह्या गोष्टीवरती प्रॉपर ट्रीटमेंट नाही केली किंवा लाजल्यामुळे किंवा भीतीपोटी जर त्याच्यावरती प्रॉपर ट्रीटमेंट नाही झाली तर काही काळाने त्याचं कॅन्सरमध्ये रूपांतर होतं. तर मला हे जाणून घ्यायचं की कशा पद्धतीने ह्याचं कॅन्सरमध्ये रूपांतर होतं. काय असते आपण बघतो की मग तुम्हाला मी सांगितलं की विशेषतः महिलांमध्ये आपण बघतो की महिला समोर येत नाहीत किंवा सामाजिक काय किंवा समाजामध्ये मूळ व्याधाला थोडंसं लज्जेपुढे लोक अंगावर काढतात, बरोबर. लाजतात आणि म्हणजे लोकांचा ह्या आजारकडे बघण्याचा जो कल आहे तो खूप लज्जापोटी एक वेगळा प्रकार आहे. लोक लज्जापोटी समोर येत नाहीत किंवा दाखवत नाहीत. ते न दाखवल्यामुळे लाजून लाजून काय होतं, त्याची अवस्था वाढत जातात. तो पहिल्यांदा फिशर असतो, परत मूळव्याध, परत भगंदर आणि तो आजार जुनाट होतो, तो क्रोनिक मध्ये रूपांतर करतो आणि क्रोनिक आजार झाल्यामुळे पूर्ण मलभाग बाहेर येत नाही. बाहेर न आलेला मलभाग मग दिवसातून 4-4, 5-5 वेळा लोक टॉयलेटला जातात बरोबर. आणि अर्धा तास आतमध्ये बसतात टॉयलेटमध्ये. आता आजकाल बघतो की आपण ते मोबाईल बघत बसतात लोक आतमध्ये अर्धा तास, 20-20 मिनिटं आणि मग त्यामुळे काय होतंय, ते मोबाईलकडेच लक्ष राहते, संडासकडे लक्षच राहत नाही आणि मग त्यामुळे काय होतंय, मोशन पूर्ण साफ होत नाहीत. ह्या सवयी पण लोकांनी बदलल्या पाहिजेत बरोबर आहे. आणि मग त्यामुळे काय होतंय, पोट न साफ होत नाही व्यवस्थित. लोक दुर्लक्ष करतात, लोक अंगावर काढतात, लोक लाजतात आणि त्यामुळे मग उशीर होतो आणि उशीर झाल्यानंतर मग त्याचं क्रोनिक आजारामध्ये रूपांतर होतं. पहिल्यांदा पोटामध्ये आपल्याला अल्सर तयार होतात, जखम होतात थोड्या, मग लाल संडास सुरुवातीला रक्त येतं आणि नंतर रक्त येऊन नंतर लाल रक्त फ्रेश रक्त आलं तर ते मूळव्याधामध्ये येत असते. जर काळपट रक्त आलं तर म्हणायची की वरून कुठेतरी जखम झाली आणि त्या जखमेपासून खालीपर्यंत येण्यासाठी तुम्ही रक्ताचा कलर हळूहळूपर्यंत चेंज होतो. तो काळसर होतो, त्याला मलिना म्हणतात इंग्लिशमध्ये. तर ते काळपट संडास व्हायला लागली मग आतमध्ये पोटामध्ये अल्सर वगैरे कुठे जर झालेला आहे असं आपल्याला समजायला काही हरकत नाही. आणि मग ते परत अल्सरेटिव्ह कोलायटिस, क्रोन डिसीज वगैरे आपल्या पोटाचे आजार चालू होतात आणि मग नंतर ते अॅनल पॉलिप असतील, रेक्टल पॉलिप असतील, त्यानंतर पॅपिला वगैरे तयार होतात आणि मग ते नंतर हळूहळू शरीरामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये जर आपण दुर्लक्ष केलं तर ती क्रोनिसिटी वाढून मग अल्सर सारखे आजार सुरुवातीला बारीक गाठ येते, नंतर हळूहळू वाढून ज्यावेळी संडास खाली येतच नाहीये, घाण चिकटसणा येते किंवा दुखतोय भरपूर, संडासला होत नाही, जोर करतोय पण संडास होत नाही, त्यावेळी लोक येतात. त्यावेळी संडासचा आतून भाग हा खूप लहान झालेला असतो आणि एकदम लहान छिद्र राहतात, त्यातून मग संडास वगैरे खाली येते. सर्कम्फरेन्शियल कॅन्सर असतील किंवा पॉलिप असतील किंवा पॅपिला असतील, त्यामुळे मग ते नंतर कॅन्सरमध्ये कन्वर्ट होते आणि मग लोक उशीर झाल्यामुळे किंवा आपला आजार अंगावर काढून लाजल्यामुळे किंवा उशिरा दाखवल्यामुळे तो क्रोनिसिटी सारखे किंवा अल्सर सारख्या कॅन्सर सारख्या आजारामध्ये रूपांतर होते. बरोबर आहे. म्हणजे ही खूप भयानक अवस्था ऍक्च्युली, जी की ते म्हणजे बरं होण्याचे पण चान्सेस खूप कमी आहे, कारण एकदा कॅन्सर स्प्रेड झाला की स्प्रेडच होतो. हो. काय होतं, कॅन्सर जरी लवकर बघितला, त्याच्या स्टेजेस असतात कॅन्सरमध्ये देखील. जर तुम्ही प्राथमिक अवस्थेमध्ये जर पेशंट बघितला तर तो बरा होतो. माझ्याकडे असे कितीतरी पेशंट आहेत की लेडीज पेशंट देखील आहेत, अगदी 25-25 वर्षाचे लेडीज महिला सुरुवातीला आल्या, मी बघितलं, त्यांना सांगितलं तुम्हाला कॅन्सरची गाठ आहे आतमध्ये, तुम्हाला लगेच आपण त्याचे बायोप्सी त्याचा तुकडा तपसायला वगैरे पाठवला जातो आतड्यातला आतला आणि मग त्याचा रिपोर्ट येतो, तो कुठल्या प्रकारे कॅन्सर आहे आपल्याला लगेच समजतं आणि त्यावर शस्त्रक्रिया करून त्यामुळे रेडिओथेरपी, केमोथेरपी आपण करतो आणि तो आजार पूर्णपणे बरा होतो आणि 100% पेशंट निरोगी राहतो, नीट होतो. आजार हा कॅन्सर जरी झाला तरी आता आधुनिक जगामध्ये पूर्णपणे 100% कॅन्सर सारखे देखील आजार बरे होतात आणि त्यासाठी लवकर आपण बघितलं पाहिजे आणि लवकर बघितल्यानंतर ते उपचार करून बरे होतात आणि बरेच पेशंट आपल्याकडे बरे झाले आहेत. त्यामुळे फक्त काय, जर जास्त प्रमाणामध्ये त्याचे फोर्थ स्टेज वगैरे गेला, त्याचे मेटास्टेसिस होतात, मग ते लिम्फ नोड असतील किंवा इतर अवयवामध्ये ते कन्वर्ट होतं किंवा बाजूच्या अवयवामध्ये त्या जर स्प्रेड होतात, त्यावेळी ते बरे होत नाहीत. मग त्यावेळी मग लोक मृत्यू होतात किंवा डेथ होऊन जातात. हे थोडीशी अवघड गोष्ट आहे. म्हणूनच जनजागृती व्हावी आणि लोक कॅन्सर सारख्या आजारामध्ये नंतर जातात किंवा कन्वर्ट होतात, हे भीतीपोटी मी आमच्या भागामध्ये खूप जनजागृती करतो. लोकांचे सोशल मध्ये व्हिडिओ टाकतो, रील्स टाकतो, लोकांची प्रतिक्रिया घेतो, लोकांना सांगतो तुम्हाला कसं वाटलं, तुमचा आजार पूर्ण बरा झाला का. लोक म्हणतात ना, एकदा ऑपरेशन करून देखील परत होतो, म्हणून लोकांना 6 महिन्यानंतर आल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया घेतो की तुम्हाला परत आजार झाला का, तुम्ही बरे आहेत का. लोक म्हणतात व्यवस्थित आहे, काय अडचण नाही. मग लोकांच्या मनाची भीती हळूहळू कमी व्हायला लागली आणि मग ते 1 जानेवारीला आमच्या कार्यक्रम
दिनानिमित्त किंवा महिला दिनानिमित्त किंवा जागतिक महिला दिनानिमित्त लोकांनी पुढे यावं, मग दाखवावं, मग त्यांना आपण मोफत तपासणी करतो. 2-2, 3-3 हजाराच्या तपासण्या सिटीमध्ये घेतात, ते आपण मोफत मध्ये करतो. लोकांना थोडीशी भीती कमी व्हावी, जनजागृती व्हावी, लोकांनी दाखवावं, आणि त्यामुळे मग अशा दुर्धर आणि कठीण आजारापासून लोकांना वाचवण्याचा हा थोडासा प्रयत्न आहे. बरोबर सर, अगदी बरोबर. जसं की तुम्ही म्हणालात की बऱ्याच वेळा ज्या स्त्रिया असतात स्पेशली त्या या आजाराला सांगण्यासाठी घाबरतात किंवा कुठेतरी त्यांना लाज वाटते, आणि बऱ्याच वेळा भरपूर लोक हा आजार लपवतात आणि कालांतराने तो इतका वाढत जातो जेणेकरून त्याचे दुष्परिणाम त्यांना भोगावे लागतात. आणि तुम्ही त्यासाठी समाजामध्ये खऱ्या अर्थाने जनजागृती करताय, लोकांपर्यंत पोहोचवताय की तुम्ही वेळेत निदान करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढचे जे काही दुष्परिणाम होणारे ते टाळता येतील. खूप छान. आणि बऱ्याच वेळा सर असं पण होतं, बरेच असे पेशंट्स असतात बरोबर, ज्यांना ऑलरेडी बीपी असतो, शुगर असतो, त्यांच्या टॅबलेट्स औषधं चालू असतात, आणि जर त्यात त्यांना हा पाईल्सचा त्रास झाला तर त्याची ऍडिशनल परत ट्रीटमेंट चालू असते. मग या सगळ्या गोष्टीचा कसा इम्पॅक्ट त्या पेशंटवरती जाणवतो? बऱ्याच वेळा काय होतं, बीपी आणि शुगर हे आजार देखील लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत, आणि मूळव्याध देखील हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. तर बीपी आणि शुगर असणाऱ्या लोकांना पण कारण काय, की काही कोलेस्ट्रॉल वगैरे वाढतं बॉडीमध्ये, किंवा बसून सिडेंटरी लाईफस्टाईल असते. सुरुवातीला त्यांना थोडासा बीपी वाढतो, नंतर त्याच्या मग परत काही लोकांना ओबेसिटी होते, वजन वगैरे वाढतं, आणि वजन जे ओबेसिटी असतात त्यांना बऱ्याच लोकांना मूळव्याधाचा त्रास असतो. कारण ते ओबेसिटीमुळे काय होतं, पोटावर खूप प्रेशर येतं, आणि त्यामुळे पोट व्यवस्थित साफ होत नाही, आणि हालचाल शारीरिक कमी असते म्हणूनच ओबेसिटी झाली असते. हालचाल न झाल्यामुळे पचनशक्ती कमी झाली असते. आयुर्वेदामध्ये सांगितलंय, सर्व रोग अपि मंदाग्नी. सर्व रोग अपि म्हणजे सर्व रोगाचं कारण हे मंदाग्नी आहे. म्हणजे तुमचा अग्नी हा स्ट्रॉंग पाहिजे, अन्न पचनशक्ती ही चांगली पाहिजे. जर अन्न पचनशक्ती तुमची चांगली नसेल तर सर्व रोग हळूहळू उत्पन्न होतात. अगदी बीपी शुगर तसं तेच उदाहरण सांगतोय मी. कारण की तुमचं अन्न पचन जर चांगलं नसेल तर पचन व्यवस्थित न झाल्यामुळे तुम्हाला ओबेसिटी होते, वजन वाढतं, वजन वाढलं तर मग तुमचं वजन वाढल्यामुळे तुम्हाला मग बीपी हळूहळू वाढतो, रक्तवाहिनीवर दाब येतो, मग शरीरामध्ये हळूहळू शुगर, जे आपल्या शरीरामध्ये एक्स्ट्रा साचलेली साखर आहे, ती साखर न बाहेर पडल्यामुळे ते साचून ते मग शुगरचं प्रमाण वाढून बॉडीमध्ये ते डिपॉझिट होते, मग शुगर सारखे आजार तर उत्पन्न होतात. मग शुगर सारखे आजार उत्पन्न झाल्यानंतर मग ते बीपी, शुगर, मूळव्याध सारखे मग असे जे सिडेंटरी लाईफ डिसऑर्डर जे आहेत असे आजार नवीन चालू होतात. असं आहे. अगदी बरोबर सर, तुम्ही जे सांगितले मला असं वाटतं ते खूप महत्वाचं आहे. आणि बऱ्याच वेळा तुम्ही म्हणजे मी स्वतः पण हे ऑब्झर्व केले, जसं की तुम्ही म्हटले की आपल्या शरीरामध्ये एक मंद अग्नी असतो जो आपल्या डायजेशन सिस्टमला इम्प्रूव्ह करतो बरोबर. पण बऱ्याच लोकांमध्ये पित्ताचा त्रास असतो, आणि ते बोलतात की आम्हाला हा त्रास जेनेटिक आहे आणि तो बरा होत नाही, आणि त्यांना काही खाल्लं तरी पित्त उद्भवतं, आणि त्या पित्तामुळे भरपूर वेगवेगळे आजार पण होतात. मग अशा वेळेस ते लोक स्वतःची कशी काळजी घेऊ शकतात, किंवा पित्त होण्यापासून कसं, म्हणजे त्यांच्या बॉडी कसं टाळू शकतात ह्या सगळ्या गोष्टी? तर मला हे जाणून घ्यायला आवडेल, आणि इनफॅक्ट आपल्या ऑडियन्सला सुद्धा हे जाणून घ्यायला आवडेल, बिकॉज खूप सारे लोक आहेत जे ह्या त्रासातून आता चाललेत. आता तुम्ही जे सांगितलं जेनेटिक प्रॉब्लेम आहे हे अतिशय चांगला क्वेश्चन आहे. बरेच लोक आता माझ्याकडे येतात, किंवा आपण बघतो समाजामध्ये, माझ्या आईला शुगर आहे, आणि माझ्या आजोबाला शुगर आहे, माझ्या वडिलाला शुगर आहे, माझ्या आईच्या आईला शुगर आहे म्हणून मला पण शुगर झाली. ऍक्च्युली ते आहे, जेनेटिक आहे, फॅमिलीला असतं, परंतु कसं असते त्यावर आपण मात करू शकतो. आता आमच्या आजीला शुगर होते, आमच्या वडिलाला पण शुगर आहे, आमच्या वडिलाला बीपी शुगर आहे, तर यामध्ये मी बदल करू शकतो असं मला 100% खात्री आहे. तर मी माझ्या शरीरामध्ये लाईफस्टाईल डिसऑर्डर जे आहे ती बदलली आहे. ही लाईफस्टाईल डिसऑर्डर मुळे होणारा आजार आहे, तर मग ती मला सवय लावून घेतली. मी व्यायाम करतो व्यवस्थित, वेळेवर झोपतो, वेळेवर जेवण करायचा प्रयत्न करतो, डॉक्टर जरी असला तरी संध्याकाळी वेळेवर झोपण्याचा प्रयत्न असतो, सकाळी कंपल्सरी उठतो आणि व्यायाम करतो. तर मला काय व्हायचं, जरी हे जेनेटिक प्रॉब्लेम असतील किंवा कंजेनिटल प्रॉब्लेम असतील, लोक म्हणतात की आमच्या ह्याला आजार होता, त्यांना आजार होता, हे अगदी बरोबर. काही गोष्टी जेनेटिक असतात त्याला आपण मात करू शकत नाही, परंतु जमेल तेवढा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि जर प्रयत्न केला तर आपण म्हणतो की वाळूची कण रगडीतात तेलही गळे. जर हे मन आहे, वाळू जर आपण रगडली तर त्याचं तेल येणार नाही, परंतु तसा प्रयत्न करा. जर चांगला प्रयत्न करा तर ह्या आजारापासून आपण नक्की दूर जाऊ शकतो. कंजेनिटल आजार, फॅमिली आजार ह्यावर देखील आपण मात करू शकतो. खूप छान सर. आणि जसं की तुम्ही सांगितलं तुमच्या हॉस्पिटलचं नाव मंगल हॉस्पिटल आहे बरोबर, मग त्या पाठीमागे काय एक्झॅक्टली इन्स्पिरेशन काय आहे, काय रिझन आहे? ऍक्च्युली मी लहान होतो, मी 5वीला होतो, 2000 सालीची गोष्ट आहे. 1/1/2000 नवीन सालाची सुरुवात झाली होती. सकाळी साधारणतः 9-9:30ची गोष्ट आहे. आमची आई, आम्ही खूप लहान
असताना म्हणजे 5वीला होतो त्यावेळेस वारली. आणि आमच्या आयुष्यावर त्याचा खूप मोठा एक इम्पॅक्ट पडला. आपण म्हणतो ना, एखादी गोष्ट जर घडायची असेल त्यामागे काहीतरी मोठा इतिहास किंवा हिस्ट्री असते. तर ती हिस्ट्री किंवा इतिहास लोकांना माहित नसतो. आमच्या आयुष्यामध्ये आम्ही शिकत असताना, पुढे जात असताना आमच्या खूप खूप मोठा दुःखाचा हा डोंगर कोसळला. आणि मग आम्ही पुढे शिकत गेलो. चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलं. आई नसल्यामुळे आम्हाला थोडीशी जाणीव होती आणि त्यामुळे चांगल्या प्रकारे आमचं गाव आहे शेवरे म्हणून, तिथं खताळ वस्ती म्हणून एक वस्ती आहे. त्या वस्तीमधून सायन्स मधून पास झालेला मी पहिला विद्यार्थी आहे. डॉक्टर होणं तर खूप दूरची गोष्ट आहे. परंतु ते आई दवाखान्यामध्ये पोहोचू शकले नाही ह्याचं दुःख सारखं मनामध्ये खंत राहायची. त्यानंतर मग हळूहळू आम्ही खूप चांगल्या प्रकारे मनावर घेतलं, चांगला अभ्यास केला आणि मग नंतर डॉक्टर झालो. गव्हर्नमेंट मधून पास आउट होऊन MS सारखी डिग्री घेतली आणि मग आपण म्हणलं आपल्या आईच्या नावाने काहीतरी करावं. मग आईच्या नावाने हॉस्पिटल चालू केलं. ते मंगल हॉस्पिटल हे आमच्या आईचं नाव आहे आणि आईच्या नावानेच आज मंगल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पाईल्स केअर सेंटर हे सोलापूर, पुणे किंवा उस्मानाबाद या 2-3 जिल्ह्यामध्ये आपल्या हॉस्पिटलचं चांगल्या प्रकारचे नाव झाले. आई या ठिकाणी उपलब्ध नाही, परंतु आईचं नाव सगळीकडे आहे, त्याचा खूप आनंदाचा नेहमी वाटतो. वाव, खूप सुंदर सर. म्हणजे तुम्ही तुमच्या हॉस्पिटलचं नाव तुमच्या आईंच्या नावाने ठेवलंय आणि खरं तर हे खूप मोठं इन्स्पिरेशन आहे. तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव आहे आणि तुम्ही आज समाजासाठी एवढं लोकांपर्यंत पोहोचताय, मदत करताय, लोकांना एवढी हेल्प करताय. आणि मला असं वाटतंय तुम्ही आज जे एवढे सक्सेसफुल आहात सर, तर ही जर्नी ऑफकोर्स इतकी इझी नसणार आहे. त्याच्यामध्ये भरपूर सारे अप अँड डाऊन आले असतील, खूप सारे चॅलेंजेस आले असतील. सो मला तुमच्या आयुष्यामधले काही चॅलेंजेस जाणून घ्यायचे की असे मेजर चॅलेंजेस कुठले आले आणि ते ओव्हरकम करून तुम्ही आज इथे आलात. खूप चॅलेंजेस होते. म्हणजे सांगायला खूप आहे, परंतु वेळ कमी आहे. आणि चॅलेंजेस असताना आमची आई 2000 साली वारली. परत घरी प्रॉब्लेम, जेवणाचे, खाण्यापिण्याचे प्रॉब्लेम. आणि मग त्यानंतर दुसरं लग्न देखील आम्ही आम्हाला कळायला लागलं तर म्हणलं लग्न करा. वडिलांना सांगितलं लग्न करा, सांगणं ही खूप सोपी गोष्ट नाही, परंतु आम्ही म्हणलं करा. आणि मग दुसरे पण लग्न करायला लावलं वडिलांना. ते दुसरं लग्न केल्यानंतर ते आई पण वारले दुर्दैवाने. आणि मग खाण्यापिण्याचे प्रॉब्लेम वगैरे, घरामध्ये जर आपण घर गेलो तर आपले घरी जर आई वगैरे नसेल तर घरामध्ये असं मशान शांततेसारखं वाटतं, करमत नाही, मन रमत नाही. परंतु आईची कमतरता ही कायमस्वरूपी जाणवत राहते आणि त्यामुळं आई नाही याचं दुःख खूप वाटतं. ज्यांना आई आहे त्यांनी मला वाटतं आईचा आदर करावा. म्हणलेलं आहे की स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आणि हे खरंच आहे, आईचं प्रेम हे भेटू शकत नाही. तर त्यामुळे मी माझ्या मुलीला खूप चांगल्या प्रकारचं प्रेम द्यायचा प्रयत्न करतो. आणि आमच्या वडिलांनी देखील आई नसून देखील आईचं प्रेम देण्याचा खूप चांगला प्रयत्न केला. आणि आईची कमतरता बऱ्याच वेळा जाणवून दिली नाही. आणि आहेच, आई असल्याशिवाय ह्या जगामध्ये कुठलाही आनंद नाही मात्र 100%. आपण बघतो की आता घरी एखादी आपण गेलो तर आपली आई घरी वाट बघत असते, जेवला का, किती वाजता येतोय, किती उशीर होतोय, कधी येणार आहे तो, किंवा एखादं कौतुक झालं, एखादी गोष्ट झाली, एखादा आपण पुरस्कार घेतला, एखादं मोठं काम केलं तर आईला खूप आनंद वाटतो. तर तो आनंद बघण्यासाठी आई आमच्याकडे नाहीये. तर आई नाही, परंतु आई जरी वरून बघत असेल स्वर्गातून किंवा कुठून जातो, मला माहित नाही ते कुठं जातो माणूस मेल्यानंतर, परंतु आईच्या नावाने हे सगळं मी उभा केलंय. तर आईची ब्लेसिंग, आईचे आशीर्वाद हे माझ्या संग नक्की असतील असं खूप वेळा आत्मविश्वास वाटतो. तर आपले घरी जर आई वगैरे नसेल तर घरामध्ये असं मशान शांततेसारखं वाटतं, करमत नाही, मन रमत नाही. परंतु आईची कमतरता ही कायमस्वरूपी जाणवत राहते आणि त्यामुळं आई नाही याचं दुःख खूप वाटतं. ज्यांना आई आहे त्यांनी मला वाटतं आईचा आदर करावा. म्हणलेलं आहे की स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. आणि हे खरंच आहे, आईचं प्रेम हे भेटू शकत नाही. तर त्यामुळे मी माझ्या मुलीला खूप चांगल्या प्रकारचं प्रेम द्यायचा प्रयत्न करतो. आणि आमच्या वडिलांनी देखील आई नसून देखील आईचं प्रेम देण्याचा खूप चांगला प्रयत्न केला. आणि आईची कमतरता बऱ्याच वेळा जाणवून दिली नाही. आणि आहेच, आई असल्याशिवाय या जगामध्ये कुठलाही आनंद नाही मात्र 100%. आपण बघतो की आता घरी एखादी आपण गेलो तर आपली आई घरी वाट बघत असते, जेवला का, किती वाजता येतोय, किती उशीर होतोय, कधी येणार आहे तो, किंवा एखादं कौतुक झालं, एखादी गोष्ट झाली, एखादा आपण पुरस्कार घेतला, एखादं मोठं काम केलं तर आईला खूप आनंद वाटतो. तर तो आनंद बघण्यासाठी आई आमच्याकडे नाहीये. तर आई नाही, परंतु आई जरी वरून बघत असेल स्वर्गातून किंवा कुठून जातो, मला माहित नाही ते कुठं जातो माणूस मेल्यानंतर, परंतु आईच्या नावाने हे सगळं मी उभा केलंय. तर आईची ब्लेसिंग, आईचे आशीर्वाद हे माझ्या संग नक्की असतील असं खूप वेळा आत्मविश्वास वाटतो.
वाव, खूप छान सर. म्हणजे तुम्ही एवढ्या कष्टातून वरती आले. म्हणजे मला असं वाटतंय माणसाला जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर त्याला कुठला प्रॉब्लेम थांबू शकत नाही, कुठल्या अडचणी त्याला थांबूच शकत नाही. तुम्ही तुमचा मार्ग स्वतः काढला आणि तुम्ही आज इथपर्यंत आले आणि एवढ्या लोकांना तुम्ही मदत करताय खरं तर. पण वाव, खूप छान सर. म्हणजे तुमची जी स्टोरी आहे ती खूप इन्स्पिरेशनल स्टोरी आहे आणि मला असं जाणवलं की तुमच्या आयुष्यात कितीही प्रॉब्लेम आले, जर तुम्हाला आयुष्यात सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही. आपण आपला मार्ग शोधू शकतो आणि आयुष्यात पुढे जाऊ शकतो. आणि हा जो तुम्ही मोलाचा संदेश दिला तो मला असं वाटतं प्रत्येक ऑडियन्ससाठी खूप महत्वाचा आहे आणि ते त्यांच्या आयुष्यात त्या गोष्टी इम्प्लिमेंट करून त्यांच्या आयुष्यात ते सक्सेसफुल होऊ शकतात डेफिनेटली. पण बऱ्याच वेळा असं होतं की डॉक्टर प्रोफेशन म्हटलं की डॉक्टर ऍक्च्युली पेशंटसाठी भरपूर साऱ्या ट्रीटमेंट्स वगैरे देत असतात, पण त्या कुठेतरी एक स्वतःपुरतच मर्यादित असतात त्या गोष्टी, बरोबर, ऍज अ बिझनेस. पण तुम्ही, मला असं वाटतं त्याला फक्त ऍज अ बिझनेस नाही तर तुम्ही समाजामध्ये खूप मोठं योगदान देताय, तुम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी राबवताय, त्याच्यातून तुम्ही लोकांची मदत करताय, लोकांपर्यंत पोहोचताय. आणि जसं की तुम्ही सांगितलं, ज्या लोकांची परिस्थिती नाहीये त्यांना तुम्ही कमी दरामध्ये ट्रीटमेंट देताय आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय. खरं तर मला असं वाटतं तुम्ही निस्वार्थपणे समाजाची सेवा करताय. पण बऱ्याच वेळा सर असं होतं की जे डॉक्टर प्रोफेशन आहे ते डॉक्टर म्हणजे फक्त पेशंटला ट्रीटमेंट करणं आणि स्वतःपुरतं असतं, पण तुम्ही स्वतःपुरते नाहीये, तुम्ही समाजासाठी योगदान करताय. जसं की तुम्ही सांगितलं आम्ही जनजागृती करतो, तुम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करता. तर कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज आहेत तुम्ही समाजासाठी करताय? मी सामाजिक काम करत असताना मला असं लक्षात आलं की विशेषतः महिलांसाठी किंवा जे ज्येष्ठ नागरिक असतील, वयोवृद्ध लोकांसाठी असतील, तर ह्या लोकांसाठी आपण कुटुंबामध्ये बघतो तर थोडंसं दुर्लक्षित करतात. आता एक थोडंसं उदाहरण सांगतो. ज्यावेळी एखाद्या आंब्याला जर आंबे वगैरे असतील तर एखाद्या फळाला फळ असेल तर तोपर्यंत आपण त्या झाडाची चांगली प्रकारे निगा राखतो. जर त्या झाडाचा उपयोग संपला तर त्याच्या काटक्या असतील किंवा लाकड असेल तर ते चुलीत टाकतो किंवा जाळतो किंवा ते दुर्लक्ष करतो. आणि तशाच प्रकारे वयोवृद्ध लोकांचा जोपर्यंत उपयोग असतो तोपर्यंत माणूस लक्ष देतो. त्याचा माणसाचा उपयोग संपला की दुर्लक्ष करतात, दवाखान्यामध्ये येतात आणि दाखवून घरी घेऊन जातात. किंवा महिला ह्या आपल्या घरामध्ये सेकंडरी पार्ट आहेत. पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे पुरुषांना आपण जास्त वेळ देतो किंवा पुरुष हे आपण काही पण निर्णय घेऊ शकतात. तर महिलांकडे आणि विशेषतः वयोवृद्ध लोकांकडे आपण दुर्लक्ष करतो. हे मला जाणव झाल्यामुळे ना मी काळजीपूर्वक वयस्कर लोकांना आणि महिलांना जास्त सवलत देतो माझ्या हॉस्पिटलमध्ये. त्यांच्याकडे फी नसेल तर कमी फी घेतो, फी नसेल तर त्यांच्याकडे जेवढे पैसे असतील ते जर म्हणजे एवढेच आहेत तेवढ्याच देखील काम करतो. आणि वयोवृद्ध लोकांना पण जास्तीत जास्त माझ्याकडे सबसिडी किंवा डिस्काउंट देण्याचा माझा भाग असतो. आणि आता हे 1 जानेवारीला मी सांगितलं तुम्हाला, मग आमच्या आईच्या स्मृती दिनानिमित्त आमची आई 1 जानेवारी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी वारली. ही खूप मोठी आणि दुःखाची गोष्ट. 1 जानेवारी लोकांचा नवीन वर्षाचा पहिला दिवस असतो ना, आमचा दुःखाचा असतो हा कायमस्वरूपी. मग तो दिवस दुःखाचा आम्ही सुखामध्ये कसं कन्वर्ट करता येईल म्हणून 1 जानेवारी दिवशी आम्ही मोफत रक्तदान शिबिर घेतो. त्यानंतर त्यानंतर मोफत आरोग्य शिबिर करतो, रुग्णदान शिबिर करतो. महिलांमध्ये 50% सवलती म्हणजे शस्त्रक्रिया किंवा मोफत तपासणी शिबिर करतो. आणि महिलांकडे दुर्लक्ष लोक करतात म्हणून जागतिक महिला दिवस 8 मार्चला दरवर्षी मी मोफत शिबिर ठेवतो. आणि तपासणी मोफत आणि 50% सवलती शस्त्रक्रिया. आणि 20 नोव्हेंबर तर हा जागतिक महिला दिवस आहे. त्या माध्यमातून लोकांनी पुढे यावं म्हणून ज्येष्ठ नागरिकांना मुद्दाम लोक म्हणतात, पुरुष लोक म्हणतात की आम्हाला काय डॉक्टर तुम्ही सवलत ठेवत नाही म्हणून त्यांच्यासाठी खास जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांच्याकडे आर्थिक दृष्टी खूप दुर्लक्षित भाग असतो तर त्यांच्यासाठी देखील आपण सवलत ठेवतो आणि त्यांना मोफत तपासणी करतो. हे कार्यक्रम हे नेहमी चालू असतात माझ्याकडे. आणि दुसरं असं की एक मला थोडंसं आरोग्याची चांगली आवड आहे, चांगलं आरोग्य ठेवायचं, निरोगी आरोग्य. त्यामुळं माझा वाढदिवस 7 मेला असतो. तर 7 मेला आतापर्यंत मी दरवर्षी कार्यक्रम ठेवतो. म्हणजे योगा शिबिर ठेवतो किंवा झुंबा वर्कआउट ठेवतो किंवा वेगवेगळ्या काहीतरी समाज उपयोगी कुठले तरी प्रोग्राम. मागे एकदा एक डायटिशियन मॅडम आणल्या होत्या, त्यांच्या थ्रू लेक्चर ठेवलं होतं की तुम्ही काय खावं काय खाऊ नये. त्यानंतर एकदा कैवेला धावून योगा आपल्या लोणावळ्याची टीम आणली होती. म्हणजे असे वेगवेगळे जे समाजाला उपयोगी होतील असे प्रोग्राम करायचे आणि आपला वाढदिवस हा समाजासाठी काही कशा प्रकारे उपयोगी येईल हा माझा उद्देश असतो. आणि त्यामुळे लोकांचं भरपूर प्रेम तयार झाले. हजारो, माझ्या मोबाईलमध्ये 9,000 कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह आहेत. तर ह्याचं कारण फक्त लोकांचं प्रेम, समाजाचं प्रेम. हा समाजाचं कारण प्रेम तुम्ही समाजासाठी देता. आणि लोकांना माहिती आहे की डॉक्टरांचा एक
डॉक्टरांना आपण एक कॉल केला की डॉक्टर आपल्याला उचलतात किंवा गडबडीत असेल तर परत रिटर्न कॉल करतो मी. ही माझी सवय आहे. बऱ्याच वेळा डॉक्टर प्रायव्हेट नंबर आपला देत नाहीत लोकांना, पण माझा नंबर सर्वांसाठी खुला आहे. आणि मी बऱ्याच वेळा असं पण बघितलंय सर, जे डॉक्टर्स असतात ते जास्त बोलत नाही, आणि पण तुमचा जो स्वभाव आहे तो खूप हसून खेळून आहे, एकदम मनमोकळा आहे. त्यामुळे पेशंट सुद्धा तुमच्या सोबत एकदम फ्रीली बोलतात, त्यांचे प्रॉब्लेम्स तुमच्या सोबत शेअर करतात आणि तुम्ही त्यांची मदत करता, बरोबर. सो आज तुम्ही एवढे सक्सेसफुल आहात, तर या सक्सेस मागे मला असं वाटतं तुमचे तर कष्ट आहे, पण तुमच्या कष्टांसोबत तुमची फॅमिली आणि तुमचे जे काही पेशंट आहेत त्या सगळ्यांचं योगदान आहे. मला हे जाणून घ्यायला आवडेल सर की तुम्ही आज सांगितलं की तुमचं एवढं मोठं हॉस्पिटल आहे, मग आता सध्या हॉस्पिटलमध्ये किती लोक काम करतात, तुमची टीम किती मोठी आहे? हॉस्पिटलमध्ये आमच्या घरामध्ये माझे मिसेस बालरोगतज्ञ आहे, हा. आणि माझा भाऊ आहे तो अॅनेस्थेटिक आहे. तो MBBS पुढे जाऊन DA अॅनेस्थेशिया मध्ये त्यांनी केलेलं आहे स्पेशलायझेशन. त्यांचे मिसेस हे MBBS DGO गायनेकोलॉजिस्ट आहेत. आमची चौघाची घरची टीम आहे डॉक्टरांची, आणि आमच्याबरोबर स्टाफ पण साधारण 15-20 लोकांचा स्टाफ आहे. सिस्टर आहेत, नर्सेस आहेत, मावशी आहेत, आणि सर्वजण म्हणजे मला जेवढे आत्मीयता आहे रुग्णाबद्दल, त्यामुळे सगळी टीम चांगल्या प्रकारे काम करते. कारण त्यांना माहिती आहे की डॉक्टरनं जर कोणी निरोप दिला किंवा कोणी सांगितलं की पेशंटने लक्ष नाही दिलं तर ते रागवतील डॉक्टर. तर सगळ्यांना एक आपलेपणा म्हणजे एवढा की एखाद्याने जर डबा नसेल तर आमचा स्टाफ खाली त्यांना भात वगैरे बनवून देतात. अरे वा. म्हणजे एक चांगली रिलेशन बॉन्डिंग. आणि मी पण पेशंटला जाताना विचारतो तुमचा डबा आहे का, जेवण आलंय का. अगदी मी किती जर वेळा माझी गाडी स्वतःची पेशंटला घरी सोडायला पाठवलेली आहे. आणि मग त्यामुळे लोकांची ब्लेसिंग, लोकांचे आशीर्वाद, कुठलीही गोष्ट लोकांच्या आशीर्वादाशिवाय प्रेमामुळे शक्य होत नाही. एवढं छोटंसं 10 बेड हॉस्पिटल आज एवढं मोठ्यामध्ये 50 बेडमध्ये कन्वर्ट केलं. 25,000 स्क्वेअर फूटचा फार्ट आहे. आणि आपल्या महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार साहेब यांनी देखील मला वेळ दिला. माझं फक्त हे काम बघूनच त्यांनी वेळ दिला, आणि ते आले, त्यांनी उद्घाटन केलं. त्यांच्या आठवणी आमच्या मनामध्ये कायमस्वरूपी शिल्लक राहणार आहेत. आणि एक खूप चांगला सोहळा अजितदादांच्या आण्यामुळे एक टेंभुर्णी शहराला किंवा सोलापूर जिल्ह्याला खूप झाला होता. ती आठवण आज आल्याशिवाय राहत नाही. खूप छान. म्हणजे तुम्ही आतापर्यंत जी सक्सेस स्टोरी शेअर केली ती खरं तर खूप प्रेरणादायी आहे, आणि मला असं वाटतं आपले जे व्ह्युअर्स आहेत, ऑडियन्स आहे, त्यांच्यासाठी सुद्धा खूप प्रेरणादायी ठरणार आहे या सगळ्या गोष्टी. येस नक्कीच. सो तुम्ही सांगितलं की तुम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करता, त्यामध्ये तुम्ही योगासाठी ऍक्टिव्हिटी वगैरे घेता, आणि कसं आपण निरोगी राहू शकतो यासाठी तुम्ही टिप्स देता. पण बऱ्याच वेळा एवढं सगळं असून सुद्धा लोक आपल्या शरीराकडे इग्नोर करतात, बरोबर. मग तुम्ही त्यांना काय टिप्स देऊ शकता? मी एक टिप्स देतो मॅडम. 2020 साली आपल्याकडे कोरोना सारखी खूप महाभयंकर आजार आला, आणि त्यानंतर लोकांना हे लक्षात आलं की जे लोक स्थूल होते किंवा जे ओबेसिटी होते, ते जाड होते, ज्यांना शुगर होते, अशा लोकांचे डेथ खूप फास्ट मध्ये होत होते. आणि जे सडपातळ होते किंवा जे बॉडी चांगली आहे, त्याचा BMI खूप चांगला आहे, आणि अशा लोकांचे एक्सपायरीचं प्रमाण खूप कमी होतं, त्यांचा मॉर्टॅलिटी रेट खूप कमी होता. मग त्यावेळेस लक्षात आलं की लोकांना जे ज्यांची फिटनेस आहे किंवा ज्याची बॉडी चांगली आहे ह्यांचा डेथ रेट खूप कमी होता. मग तेव्हापासून लोक खूप चांगल्या प्रकारे व्यायाम करायला लागले, आणि ते व्यायामाचं महत्व लोकांनाच पटलं आपोआप. एखादी गोष्ट सांगितल्यानंतर लक्षात येत नाही, त्याचा दुष्परिणाम प्रत्यक्षात बघितल्यानंतर लोकांच्या खूप चांगल्या लक्षात येतात. आणि मग तेव्हापासून लोक चांगल्या प्रकारे व्यायामाच्या मागे लागले, व्यायाम करायला लागले. बरेच हेल्थ क्लब चालू झाले किंवा हर्बल लाईफ सारखे पण लोक प्रोडक्ट घ्यायला लागले. मग हे मी आता डॉक्टर खूप जागृत असतात. डॉक्टर स्वतः बऱ्यापैकी व्यायाम करतात, डॉक्टरांची बऱ्यापैकी हेल्थ चांगली असते. परंतु डॉक्टरांची हेल्थ चांगली असते, पण डॉक्टर एकटा चांगला राहून चालत नाही, समाजामध्ये बाकीचा पण वर्ग चांगला राहिला पाहिजे ना. तर डॉक्टर बरोबर जर आपले जे रुग्ण आहेत, आपले पेशंट आहेत, आपण एक समाजाचा चांगला भाग म्हणून आपल्याकडे बघितलं जातं. तर डॉक्टरांनी एखादी गोष्ट जर सांगितलं चांगली पडते, सोनाराने कान टोचल्यानंतर दुखत नाही लोक म्हणतात. तर तशा प्रकारे डॉक्टरांनी जर एखादी गोष्ट सांगितलं तर लोकांना लगेच पटते. मग ह्या गोष्टीची मी थोडंसं लीड घेऊन 2022 साली मंगल हेल्थ क्लब नावाने एक आमच्या आईच्या नावाने मी एक क्लब चालू केला, आणि लोकांचा ते हेल्थ क्लब मध्ये हजारो रुपये लोकांचे खर्च होत होते. आणि मग त्यामुळे मला वाटलं की लोकांचा खर्च होतो, आणि मला बऱ्याच महिला पण बोलल्या, सर आमची पगार आहे 9-10 हजार रुपये, आम्हाला बाकीचं ते खर्च व्यायामाला किंवा काही प्रोडक्ट घ्यायचं म्हणलं किंवा काही पावडर घ्यायची म्हणली, काही औषध घ्यायची म्हणलं तरी त्याचे निम्मे पगार जात आमची अशीच चालली आहे. तर तुम्ही या माध्यमातून काहीतरी आम्हाला मदत करा. तेव्हापासून
पहाटे 5:30 वाजता ते सकाळी 7 वाजेपर्यंत रोज लोकांना व्यायामाच्या टिप्स, वेगवेगळे योगासन, वेगवेगळे आसनं, सूर्यनमस्कार सारखे वेगवेगळे व्यायाम हे लोकांना मी घ्यायला सुरुवात केली. त्या माध्यमातून मी पण घेत असताना माझं पण आरोग्य चांगलं झालं ना, आणि लोकांचं पण आरोग्य ह्या माध्यमातून चांगलं झालं. लोकांमध्ये एक व्यायामाची आवड तयार झाली. आता ऍक्च्युली मागच्या वाढदिवसाला 7 मेला फेसबुकवर लोकांच्या पोस्ट येत होत्या, ज्याला व्यायामाची आवड आहे आणि जे लोकांना नेहमी व्यायाम करायला सांगणारे आमचे डॉक्टर मित्र. तर एक म्हणजे मला खूप चांगलं वाटलं की एक आपली समाजासमोर काय ओळख तयार झाली. ओळख ही सहजही तयार होत नाही, त्यासाठी सातत्य करावं लागतं, खूप प्रमाणामध्ये मेहनत घ्यावी लागते, लोकांमध्ये आपला रुजवावं लागतं की आपण काय करतोय. मग ते फेसबुकला तशा लीड्स बघितल्यानंतर, लोकांचे पोस्ट बघितलं, खूप चांगलं वाटलं. मला हे सांगायचं की व्यायामासाठी पुढे या. व्यायाम केल्यानंतर चांगलं शरीर निरोगी राहतं. शरीर चांगलं राहिल्यानंतर तुमचे शरीर म्हणजे आपल्याला आजार होत नाहीत, आणि एखादी गोष्ट झाल्यानंतर त्या मागे लागण्यापेक्षा होऊ नये म्हणून केलं काय अडचण आहे. बरोबर आहे. आपण आता बघतो बीपी सारखे, शुगर, बरेच पेशंट माझ्याकडे येतात, म्हणतात डॉक्टर स्वतः बीपी चालू झाला, मला शुगरची गोळी चालू झाली, कुठल्या प्रकारचा मी व्यायाम केला पाहिजे. तर मला आता मॅडम ह्या माध्यमातून सांगायचं आपल्या की लोकांनी बीपी किंवा शुगर होण्यापूर्वी जर व्यायाम केला तर काय अडचण आहे. होणार नाही ना बीपी सारखे, शुगर सारखे आजार. तर अगोदर व्यायाम करा, म्हणजे बीपी सारखे, शुगर सारखे आजार तुम्हाला होणार नाहीत. त्याच्यासाठी व्यायाम करा. अगदी बरोबर सर, की बऱ्याच वेळा असं होतं की लोक आजारी पडल्यावर स्वतःची काळजी घेतात, दवाखान्यात जातात, ट्रीटमेंट घेतात, पण तुम्ही त्यांना यासाठी गाईड करता की जेणेकरून आजारी नाही पडले पाहिजे. मग त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेता, बरोबर. पण आता आपण जर बघितलं, आताची जी पिढी आहे किंवा हल्लीचं जे जग आहे त्याच्यामध्ये एवढीच जास्त स्ट्रेसफुल लाईफ झाली आहे. मे बी त्यांचा वर्कलोड असेल किंवा वेगवेगळे पर्सनल प्रॉब्लेम्स असतील, प्रोफेशनल प्रॉब्लेम्स असतील, त्यामुळे लोकांचा स्ट्रेस एवढा वाढत चाललाय. मग अशा वेळेस लोकांनी स्वतःची काळजी कशी घेतली पाहिजे, ते त्यांच्या आयुष्यातला स्ट्रेस कसा कमी करू शकतात, यावर तुम्ही काय त्यांना टिप्स देणार? स्ट्रेस भरपूर वाढत चालला. लोकांमध्ये स्ट्रेस वाढायचं कारण काय, लोकांमध्ये जो संवाद आहे तो संवाद खूप कमी झाला. लोक ते मोबाईल मध्येच बघत बसतात, कंटिन्यू ते असे बोटवर चाललेलं आहे, लोकांचं रील्स बघत चालल्यात, आणि रील्सची लाईफ झाली लोकांची. तर मला काय म्हणायचं, थोडासा मोबाईल बाजूला ठेवा. आणि बघतो मॅडम आपण ते मोबाईलमुळे आपल्या मुलांना पण सवय लागायला लागल्या. मुलांची नाईची लहान मध्ये भांडणं होत आहे, चिडचिडपणा होतोय, आणि त्यांचा जो संवाद आहे तो विसंवाद व्हायला लागलेला आहे. याचं कारण काय, मुलांना पालक लोक वेळ कमी देत आहेत, पालकच मोबाईल बघत बसतायत, आणि मग मुलांना तशा सवयी लागायला लागल्या, ते एक ऍडिक्ट होऊन बसलाय, त्याचं एक व्यसन लागायला लागलेलं आहे. तर मला सांगायचं की मोबाईल वापर कमी करा आणि मुलांना वेळ द्या. संध्याकाळी 1 तास सगळ्यांनी कुटुंबाने बसा, चर्चा करा, एखाद्या गोष्टीवर संवाद साधा, जेवण बरोबर करत चला. आणि आठवड्यातून मला वाटतं की 1 दिवस सगळ्यांनी पूर्ण कुटुंबाने कुठेतरी बाहेर फिरायला गेलं पाहिजे, किंवा शेतामध्ये गेलं पाहिजे, किंवा तुम्ही पर्यटनाला जावा. आता खूप मोठ्या प्रमाणात पर्यटन खुले झालेले आहेत, आणि आपल्या संपत्तीमध्ये मला वाटतं की 10% लोकांनी हा भाग आपल्या इतर कष्टाचा, आपल्या खर्चासाठी, किंवा आपले जे छंद आहे त्या छंदासाठी ठेवला पाहिजे, जेणेकरून आपला थोडासा काहीतरी ताण नक्की ह्या माध्यमातून कमी होण्यास मदत होईल. बरोबर सर. एक्झॅक्टली. म्हणजे मी सुद्धा या गोष्टीसोबत ऍग्री करते की आपण कामाच्या मागे एवढे पळतो की आपण आपला ऍक्च्युली आनंद विसरून जातो, आपली फॅमिली, सगळ्या गोष्टी, आणि आपण फक्त काम 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 करत राहतो. आणि कुठेतरी तो टाइम गेल्यावर आपल्याला रिअलाइज होतं की अरे नाही, आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं, आपण आपल्या फॅमिलीला टाइम द्यायला पाहिजे होता, स्वतःला आपण कधी टाइम नाही दिला. पण मला असं वाटतं योग्य वेळात जर आपण तो टाइम दिला, आणि काम तर ठीक आहे, काम चालू राहतं, पण आपल्या पर्सनल लाईफला आपण जर एन्जॉयमेंट वरती पण फोकस केला तर आपण स्ट्रेस फ्री राहू शकतो, आनंदी राहू शकतो. आणि मला असं वाटतं प्रत्येकाला या दोन्ही पण गोष्टी बॅलन्स करता आल्या पाहिजे. सो ते सगळ्यात महत्वाचं आहे. आनंद घेण्यासाठी थोडासा आपल्या कमाईतील काही भाग बाजूला ठेवा. ज्याप्रमाणे आरोग्याला आपण ठेवतो तसं आपले छंद किंवा पर्यटनासाठी देखील काही भाग लोकांकडे करोडो रुपयाची संपत्ती आहे, आणि लोक गेल्यानंतर त्याचा काय उपयोग होत नाही, आणि पैसे साचवून ठेवतात. तर वेळ द्या, आणि थोडा शरीरासाठी वेळ काढा. संपत्तीचा काही भाग हा पर्यटनासाठी किंवा आपल्या स्वतःच्या शरीरासाठी खर्च करा. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. म्हणजे वेळेत त्या गोष्टीचा उपयोग केला, एन्जॉय, म्हणजे काम कष्ट सगळेच करतात, पण एन्जॉय पण तेवढाच गरजेचं आहे. सगळ्या गोष्टी बॅलन्स करता आल्या पाहिजे. शरीरामध्ये शारीरिक आणि मानसिक असे 2 आजार असतात शरीरासाठी. तर शारीरिक आजार आपण नीट जर केलं तर मानसिक व्याधी पण नीट झाले पाहिजेत ना. बरोबर. आपण बऱ्याच वेळा म्हणतो की डोक्यामध्ये आपल्याला एखादी गोष्ट जर भिनकली तर ती बरी होऊ शकत नाही. तर डोक्यामध्ये एखादी गोष्ट आपण मनामध्ये घेतली खूप खोलवर, तर ती लवकर बरी होत नाही. तर त्यासाठी लोकांना आपण बघतो की नॅचरल थेरपी असतील, किंवा आयुर्वेदामध्ये पंचकर्म सारखे उपचार असतील, किंवा आपण बाहेर पर्यटन ठिकाणी जातो, त्या ठिकाणी नॅचरल जे साऊंड असतील, पक्ष्यांचा आवाज असेल, किलबिलाट असेल, पाण्याचा आवाज असेल, लाटांचा आवाज असेल, तर ते आपल्याला खूप चांगलं वाटतं.
ते मनाला प्रिय वाटतं. मनाला प्रिय आणि रुचकर आणि हितकर वाटणाऱ्या गोष्टीचा नक्की आनंद घेतला पाहिजे. त्यामुळे मग ते असे आजार किंवा स्ट्रेस ताण कमी होण्यास मदत होते. बरोबर, अगदी बरोबर सर. येस येस. खूप सुंदर सर, तुम्ही ऑडियन्स सोबत इतक्या चांगल्या गोष्टी शेअर केल्या आणि ऑडियन्सला सुद्धा या गोष्टींचा खूप फायदा होणार. त्यांनाही भरपूर गोष्टी कळल्या की आपण काय करायला पाहिजे आणि काय करू नये. बऱ्याच वेळा आपण मोबाईलमध्ये रील्स बघत बसतो किंवा अनवॉन्टेड जे गोष्टी आहेत ते बघत बसतो. पण मला असं वाटतं ज्या आवश्यक आहे, ज्याने आपल्या आयुष्यामध्ये फायदा होईल, त्या जर गोष्टी आपण बघितल्या तर त्याचा जास्त उपयोग आपण आपल्या आयुष्यात करू शकतो आणि त्या गोष्टी इम्प्रूव्ह करू शकतो. जसं की आजच्या पॉडकास्टमधून आपण लोकांना खूप महत्त्वाचा संदेश दिलाय, जेणेकरून त्यांना त्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता मिळाली आहे, त्यांच्या शरीराबाबत त्यांनी काय गोष्टी करायला पाहिजे, त्यांचं समाजासाठी जसं तुम्ही वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करता त्याबाबत सुद्धा त्यांना कळलंय की त्यांनी यातून काय गोष्टी शिकायला पाहिजे. सो शेवटी मला हे विचारायला आवडेल सर तुम्हाला की तुम्ही ऑडियन्सला काय एक संदेश द्याल? ऑडियन्ससाठी माझा एक जाता एकच सल्ला असेल की तुम्ही शरीरासाठी चांगल्या सवयी लावा. निरोगी जगण्यासाठी तुमच्या दिनक्रम मध्ये चेंज करा. रोज सकाळी 5:30 वाजता 6 वाजता उठा. ब्राह्मी मृत्यू उद्दिष्टे म्हणजे दिवस उगवण्यापूर्वी 1 ते 1.5 तास नक्की उठलं पाहिजे. म्हणजे आपल्याला सूर्य बघता येतो. सूर्य बघितल्यानंतर आपल्या शरीरावरती सूर्याची किरणे पडतात आणि बाकीच्या लोकांपेक्षा आपण 1.5 ते 2 तास वेळ हा जास्त प्रमाणामध्ये यूज करतो आणि त्याचा कन्व्हर्शन आपल्या आर्थिक फायद्यामध्ये होतं, आपल्या फॅमिलीमध्ये होतो, आपल्या जीवनामध्ये होतो. आणि रोज लवकर उठा आणि शरीराला 1 तास नक्की व्यायामाला देत चला आणि रोज रात्री लवकर झोपा, जेणेकरून तुमचं आरोग्य चांगलं राहील. 6 ते 7 तास, कमीत कमी 8 तास झोप तर सांगितली आहे, परंतु 6 ते 7 तास झोप घेतली पाहिजे. आणि एक माझी शेवटी जाता मी सर्वांसाठी एक प्रार्थना म्हणतोय. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. नमस्कार. खूप सुंदर सर, तुम्ही जी कविता आता ऑडियन्ससाठी म्हटली, मला असं वाटतं ती प्रत्येकासाठी खूप उपयुक्त आहे आणि प्रत्येकाने ती आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या जीवनासाठी खरं तर वापरली पाहिजे आणि नुसती वापरली नाही पाहिजे, खरं तर त्या गोष्टीवरती त्यांनी काम पण केलं पाहिजे. आणि तुम्ही आजच्या पॉडकास्ट मधून खूप चांगल्या गोष्टी तुम्ही ऑडियन्स सोबत शेअर केल्या. इव्हन मला पण भरपूर गोष्टी समजल्या आणि थँक्यू सो मच सर, तुम्ही आमच्या पॉडकास्टला आले. तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू.